ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण वैकुंठवासी हरिबा जाधव अर्थात आपल्या सर्वांचे लाडके आप्पा, मागच्या वर्षी आप्पा आम्हाला सोडून निघून गेले। खरं तर दुसऱ्याच्या बांधावरती जाऊन कष्ट करता करता 100 एकरापेक्षा जास्त शेतीचं मालक बनणं हे जेवढं बोलण्या इतकं सोपं आहे तेवढं कृतीत अवघड आहे। काही माणसं शून्यातनं विश्व तयार करतात, आप्पांनी अगोदर शून्य तयार केला आणि मग त्यातून विश्व तयार झालं। हे सगळं त्यांचंच आहे, हे वैभव त्यांचं आहे। त्यांनी संस्काराची शिदोरी मुलांना दिली। गेल्या अनेक वर्षांपासून आप्पांनी आपल्या मुलांची नावं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी त्यांना शिक्षण दिलं। स्वतःला शिक्षण घेता आलं नाही परिस्थितीमुळं, पण माझी मुलं माझी नातवंड चांगल्या पद्धतीने शिकली पाहिजेत याच्यासाठी आप्पांनी नेहमी प्रयत्न केले। आज आप्पांनी खापरतोंड सुद्धा पाहिलेलं आहे, त्यामुळे मी अभंग निवडताना शेवट तो भला माझा बहुगोड झाला असा अभंग निवडला। पण हे सगळं जरी ऐकायला बोलायला खरं असलं तरी आपल्या तालुक्यात एक साधी म्हण आहे, ज्याचं जळतं त्याला कळतं। याचा अर्थ असा आहे, ज्याचं जळत नाही त्याला कळत नाही, आणि ज्याचं जेव्हा जळतं त्याला तेव्हा कळतं। तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत जळत नाही। नाहीतर मग म्हणायला सांगायला भरपूर काय आहे। झाडामध्ये सगळ्यात पवित्र काय असेल तर तुळस। नात्यांमध्ये सगळ्यात पवित्र कोणतं नातं असेल तर मातेचं आणि बाळकाचं। आणि तिथीमध्ये सगळ्यात पवित्र तिथी कोणती असेल तर द्वादशीची तिथी। आणि आता तर काल कार्तिक एकादशी झाली, आज द्वादशी आहे। किती पर्वावरती मरण आलं पहा। असं मरण भल्या भल्यांच्या वाट्याला येत नाही। आयुष्यभर परमार्थ करणाऱ्या माणसाचा शेवट गोड होईल हे सांगता येत नाही। पण पहा ना तुम्ही, काय सुंदर मरण आलं। पण सगळं जरी खरं असलं तरी सगळी मुलं मुली नातवंड आणि परिवार यांना झालेलं दुःख तुम्हाला आणि मला नाही। म्हणून मी शब्द वापरला, ज्याचं जळत नाही त्याला कळत नाही। आज ही सगळी मुलं कैलासवासी मच्छिंद्र दादा, आमच्या मच्छिंद्र भाऊंचा संपूर्ण परिवार, ज्यामध्ये आमचे अर्जुन दादा हे नातू आहेत, या गावचे माझे सरपंच आहेत, परिसरामध्ये नाव चांगलं आहे। मच्छिंद्र दादांचा सांभाळ करताना अवघ्या 1.5 वर्षाचे होते अर्जुन दादा, त्यावेळेला मच्छिंद्र दादा निघून गेले। पण तेव्हापासून कुटुंबाला एकटं पडू दिलं नाही आमच्या आप्पांनी। 3 गोष्टी कुणाच्याही आयुष्यात घडू नयेत। पहा माझ्याकडं, 3 गोष्टी कुणाच्याही आयुष्यात येऊ नयेत। लहानपणी आई किंवा बाप मरू नये, तरुण वयात नवरा किंवा बायको जोडीदार मरू नये, आणि म्हातारपणात मुलगा किंवा मुलगी जाऊ नये। ही 3 दुःख कुणाच्याही आयुष्यात येऊच नयेत, आपला विरोधक असला तरी। हे दुःख आलं या परिवारात, पण पाठीमागं संपूर्ण संसार होता। मच्छिंद्र दादा निघून गेले, पण पाठीमागं नामदेव दादा, गोरख दादा ही दोघंही मुलं आहेत। कारखान्याचं संचालक पद पाहत असताना, समाजाची परिसराची सेवा घडत असताना आपली मुलं घडली पाहिजेत ही अभिलाषा अंतकरणात ठेवून या दोनही मुलांनी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं। नातू आहेत आदरणीय अर्जुन दादा, आदरणीय अजित दादा, समाधान दादा, सुजित दादा, शिवाजीराव आहेत, असा संपूर्ण परिवार आहे। आज आप्पा जिथं कुठं असतील तिथून डोळे भरून पाहत असतील। 2 कन्या आहेत, आमच्या मंगलताई, कलावतीताई। बाकीच्यांना दुःख होईल न होईल मला माहिती नाही, पण मुली माहेराला येतात, बापाचा फोटो भरलेल्या मंडपात लागलेला दिसला की मग तिच्या डोळ्याला पाणी येतं, हुंदका दाटून येतो। पहाटे 4 वाजल्यापासून तिनं हुंदका दाबून ठेवलेला असतो। आज आप्पाचं वर्षश्राद्ध म्हणून घरदार कामाला लागलेलं असतं, आणि गेल्या 2 महिन्यापासून तयारी चालू असते। तेव्हापासून तिनं रडू दाबून ठेवलेलं असतं। पण दारात मंडप टाकलेला दिसला आणि भावाच्या दारातला बापाचा फोटो पाहिला की मग तिचा हुंदका दाटून येतो। मग भावाचं लोकरू विचारतं, आत्या काय बेटा आता का रडते? रडू नको तर काय करू राजा, काय झालं ग? सोन्या, जेव्हा जेव्हा माहेरला येत होते तेव्हा तेव्हा माझा रुबाबदार बाप दिसत होता। काय सांगते आत्या? माझा बाप समोर उभा असला तरी मला 100 वाघाचं बळ येत होतं। हा आत्या,
डोक्याला फेटा रुबाबदारपणानं आप्पा म्हणल त्या पद्धतीनं सगळं गाव पुढं जात होतं. आप्पाला गावातली माणसं मानत होती, परिसर मानत होता आणि लेकी कधी रिकाम्या हातानं जात नव्हत्या. आत्या मग आता रडते का? जेव्हा जेव्हा माहेरला येत होते ना राजा, तेव्हा तेव्हा भाकरीचे 2 तुकडे येत होते. मग एक तुकडा उजव्या हातानं, दुसरा तुकडा डाव्या हातानं टाकला जायचा. कडा कडा बोटं मोडली जायची. आली माझी डॉक्टरीन, आली माझी वकिलीन. मग या लेकीला घराची पायरी चढायचा अधिकार होता. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर बापर उमादेवीवर, बापर उमादेवीवर, तो हा विठ्ठल वरवा, तो हा विठ्ठल वरवा. सर्व सुखाचे आगर बापर उमादेवीवर, सर्व सुखाचे आगर बापर उमादेवी. बाप रखुमा देवीवर, तो हा माधव वरवा, तो हा माधव, तो हा माधव वरवा, तो हा विठ्ठल वरवा, तो हा विठ्ठल वरवा. हरि 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 जय जय राम, जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि, राम कृष्ण हरि जय जय राम, जय जय राम. हॅलो हॅलो हॅलो, हरिराम. छान. तात्यांचा आवाज बघा बरं. हॅलो, इको कमी करा. हॅलो हॅलो हॅलो, इको जास्त. हॅलो हॅलो, आवाज द्या फक्त, आवाज हॅलो हॅलो हॅलो. मागच्या गायकाचे आवाज बघून घ्या सगळ्याचे. हॅलो 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 हॅलो, त्या महाराजाचा आवाज वाढवा. हॅलो, असं असं थांबा तुम्ही. हां, माझ्याकडे तोंड करू, मोडू नका फक्त. हां, हॅलो हॅलो, असं जमलं. हॅलो हॅलो, महाराज तुमचा बघा. हॅलो म्हणा. हॅलो, असं. हॅलो, छान. हॅलो 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 हॅलो, फक्त खनकू देऊ नका आवाज. मंजूळ सगळ्याला ऐकायला जावं, कळावं आम्ही म्हणतोय. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. शेवट तो भला माझा बहु गोड झाला, असं. माझा बहु गोड झाला, माझा बहु गोड झाला. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, रखुमाईच्या वरा, रखुमाईच्या वरा. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा, रखुमाईच्या वरा, रखुमाईच्या वरा. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वर. परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागीला, आलो निजाच्या माहेरा
आता घेऊ धनी, गेली आता घेऊ धनी. तुका म्हणे वाणी जय हो. आता घेऊ धनी. असं आलो निजाच्या माहेर भेटी रखुमाईच्या बरा. आ तुका म्हणे वाणी, गेली आता घेऊ धनी. आलो निजाच्या माहेरा, भेटी रखुमाईच्या वरा. तुका म्हणे वाणी, गेली आता घेऊ धनी. हरी हरी. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा. रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. टाळी वाजवा. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज की. जगद्गुरु तुकाराम शांत ब्रह्म एकनाथ आदिशक्ती मुक्ताबाई की. पवन पुत्र हनुमान की. सद्गुरु जोग महाराज की. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. वैकुंठवासी हरिबा जाधव अर्थात आपल्या सर्वांचे लाडके आप्पा. पुनर्वित्तम पुनर्मित्रम पुनर्भार्या पुनर्मही एतत सर्व पुनर्लभ्यम न शरीरम पुन्हा पुन्हा. गेलेलं धन, गेलेली संपत्ती, गेलेला पैसा, गेलेली जमीन माणसाला पुन्हा मिळते. पण पाहण्याचा प्रयत्न केला तर इथून पुढे आता आप्पांना पाहता येणार नाही. आप्पांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याच्या उद्देशानं आज आपण सर्वजण एकत्र आलोत. डोंगराच्या पलीकडे बुडालेला सूर्य उद्या दिसेल, परवा दिसेल, पण या जाधव परिवाराला आप्पा दिसणार नाहीत. आप्पांच्या जाण्यानं या परिसराची, पंचकृषीची आणि खास करून जाधव परिवाराची जी हानी झाली ती भरून न निघण्याजोगी आहे. दिल्या शब्दाला जागणारा, सर्वांना आपलासा वाटणारा आणि शून्यातून विश्व करणारा महात्मा या परिवाराला पूर्क करून निघून गेला. हे सगळं त्यांचं आहे. आज देहानं आपल्यात नाहीत, पण आठवणीनं तुमच्या माझ्यामध्ये नक्की आहेत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्याच्या निमित्तानं सेवेचा हा अभंग आणि अभंगाची पहिली चाल महाराष्ट्रातील नामवंत आणि सुप्रसिद्ध गायक आदरणीय हरिभक्तपरायण लक्ष्मणजी महाराज सुतार आणि परम आदरणीय परम श्रद्धेय आदरणीय हरिभक्तपरायण श्री बबनजी महाराज या दोघांनाही ज्यांची मृदंगावरती सुंदर साथ आहे, परम आदरणीय परम श्रद्धेय हरिभक्तपरायण मृदंग सम्राट, मृदंग रत्न, मृदंग महर्षी या भागाचं वैभव आणि भूषण श्री समाधान महाराज जाधव या सर्वांच्या साथीनं अभंगाची पहिली चाल होईल आणि या चालीच्या रूपानं आमच्या आप्पांना श्रद्धांजली असेल. माझी विनंती आहे, आपण आजूबाजूला परिसरात उभे असाल, बसलेले असाल तर त्यांना विनंती आहे, आपल्या बसण्याची सुंदर व्यवस्था केलेली आहे, आपण मंडपात येऊन बसावं आणि माता भगिनींना विनंती आहे आपण समोर येऊन बसावं. पाठीमागून येणाऱ्या आणि उशीर येणाऱ्या महिला त्या मंडपात नक्की बसतील. आपण पुढे यावं. या कार्यक्रमाचं चित्रीकरण होतंय. हे चित्रीकरण आपल्याला आयुष्यभर पाहायला मिळणार आहे. पुरुषांनी माझ्या उजव्या बाजूला बसावं आणि महिला जिथं बसल्यात त्या ठिकाणी बसल्या तरी चालतील. फक्त पुरुष इथे जागा ठेवू नका, पुढे सरून बसा. तुम्ही दोघं उठा, इथं महाराजांच्या पाठी बसा. या, माझं आडनाव जरी बोराटे असलं तरी कीर्तन बोर होऊ देत नाही मी. या, आप्पांचं कार्य एवढं गोड आहे की आप्पांच्या जाण्यानं नक्कीच या परिवाराला दुःख आहे, पण आप्पांची भावना नेमकी कोणती आहे असं जर कोणी विचारलं तर शेवट तो भला माझा बहु गोड झाला.
शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला माझा बहु गोड झाला लोणी जाता माहेरा आलोनी जाता माहेरा वीर कुमाय जावरा
माईच्या वरानो निदाच्या माहेरा आनो निदा माहेरा माहेरा विठ्ठल टाळी वाजवा विठ्ठल भजन करा विठ्ठल हातानं टाळी मुखानं नाम म्हणा विठ्ठल श्री विठ्ठल 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 पंढरीनाथ भगवान की आता बसलेले फक्त बसून बसून जय म्हणा अजिबात इकडे तिकडे लक्ष देऊ नका 12 वाजेपर्यंत मीच उमेदवार आहे आता ते झेडपीच्या निवडणुका जवळ आल्यामुळे जो तो उमेदवार झालाय सगळे पुढारीच झाले इथं बसू नका तिथं बसा तिथनं उठा इकडं बसा आता 2 तास फक्त मला आहे का पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय बस आता कीर्तन माझ्याकडे जय तुमच्याकडे शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी गेली आता घे बुधनी आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा समचरण सरोजम सांद्रणीला बुदाबम जगनन हे तपाणी मंडन मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरम कंजनेत्रम सदयदवलहासं विठ्ठलं चिंतयामि दया ज्ञान शांती तिथे योग निष्ठा मुखी दिव्य तेज दिसे संत श्रेष्ठा अलौकिक लीला किती आठवावे अलौकिक लीला किती आठवावे श्री निवृत्तीनाथा नमो नम्र भावे ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते सद्गुरु तुझे पाय दोन्ही अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांबुज तेजस्फुर्तक प्रदेशम विधींद्रादिदेव सदास्तु यमानं समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेवं ज्ञानियांचा राजा गुरु महाराव ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञानियांचा राजा गुरु महाराव ज्ञानियांचा राजा गुरु महाराज मनती ज्ञान देव तुम्हा ऐसे ज्ञान देव तुम्हारे मनती ज्ञान देव तुम्हा ऐसे ज्ञान देव तुम्हारे मज पामरा हे काय थोरपण मज पामरा हे काय थोरपण मज पामराई काय तोरपण मज पामराई काय तोरपण हो ज्ञानियांचा राजा गुरु महाराव मनती ज्ञान देव तुम्हा ऐसे मनती ज्ञान देव तुम्हा ऐसे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज ज्ञान देव तुम्हारे मनती ज्ञान देव तुम्हाईसे मज पामरा हे काय थोरपण पायीची वाहन पाय बरी शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला उच्चारीला गायलेला अभंग संत हृदय सम्राट देहू निवासी जगद्गुरु जगदवंदनीय वारकरी संप्रदायाचे कळस वैराग्याचं मूर्तिमंत उदाहरण 5व्या वेदाचे निर्माते सकल संत कंठीभूषित या महाराष्ट्राचा प्राण वारकरी संप्रदायाची अस्मिता संत तुकोबांचा चारचरणांचा आपल्या आयुष्याची इति कर्तव्यता पूर्ण झाल्यानंतर स्वतःच्या जीवनाला धन्यता देणारा आजचा हा अभंग आहे. अर्थात
स्वतःचा स्वानुभव प्रकट करणारा महाराजांचा आजचा हा अभंग आहे. साधूचा अनुभव जगाच्या फायद्याचा, जीवाचा अनुभव फक्त आपल्या फायद्याचा. साधूच्या अनुभवानं जग सुधारतं, आपल्या अनुभवानं जग बिघडण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. साधूच्या अनुभवाचा जगाला फायदा आहे, आपल्या अनुभवाचा कदाचित जगाला तोटा आहे. साधूचा अनुभव जगात चार चौघात सांगण्याच्या पात्रतेचा, आपला अनुभव चार चौघात न सांगण्याच्या लायकीचा. साधूचा अनुभव कुठेही उभा राहिला तरी सांगता येतो, आपला अनुभव फक्त बंद दाराआडच सांगता येईल का? संसाराचा अनुभव तुम्हाला मला आणि परमार्थाचा अनुभव साधूला. साधूचा अनुभव तुकोबांना विचारा, हा घ्या माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. जीवाचा अनुभव फक्त प्रपंचाच्या पात्रतेचा. पहा माझ्याकडं, साधूच्या अनुभवानं जग सुधारतं. ज्ञानोबा अवघाची संसार आनंदे भरीन, जाईन गे माये भेटेन माहेरा. नाथ महाराजाला विचारलं, नाथ बाबा नेमका तुमचा अनुभव कसा आहे? अवघे चित्रैलोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथा चित्त ठेले. हा अनुभव नाथ बाबाचा. तुकोबांना विचारलं, महाराज तुमचा अनुभव कोणता? मग तुकोबा सांगतात, अवघाचे संसार झाला ब्रह्मरूप आणि विठ्ठल स्वरूप म्हणून किंवा विठ्ठल स्वरूप देखलिया. म्हणून साधूचा अनुभव सर्वदूर सर्वांसाठी सगळीकडे. आपला अनुभव आपल्याजवळ आपल्यासाठी फक्त आपल्या माणसांकरता. साधूच्या अनुभवानं जग सुधारतं, आपल्या अनुभवानं आपलं घरदार सुधरल का नाही हे सुद्धा सांगता येत नाही. आपल्याकडे साधी सोपी सरळ म्हण आहे, बाप तसा आणि कुंभार तसा लोटा. लोकांनी विषय काढला, अहो त्या अमक्या तमक्यानं बांध फोडला. अहो फोडणारच का? त्याचं म्हातारच बांध कोरत होता आमचा. ते तसंच असतं का? ते जसं आलंय तसं पुढं जात असतं. हा संसारातला अनुभव आपला. पण साधूच्या अनुभवाबद्दल काय बोलावं? एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तू दूर गमा न घाली मन हरी बोला देता हरी बोला घेता आंधळीता कांडिता. हरी बोला हा अनुभव साधूचा आहे. हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, तेने माया जाळ तुटतील आणि कनका पडू कबाळाच्या बहरी, आणि कनका पडू कबाळाच्या बहरी. पुढे आहे थोरी नागवन, शिंख जांभई खोकला बस इतुकाची वेळ वाया गेला. नाहीतर उरलेल्या वेळात तुकोबरायांनी फक्त आणि फक्त नामस्मरण केलं. शिंक तुमच्याकडे 2-2 तास शिंक आली म्हणजे थांबत नाही ना हो? किती मिनिटं शिंक येते? अर्धा मिनिट, 30 सेकंद, 20 सेकंद, 10 नाही हो, 1 सेकंद शिंक आली, संपला विषय. जांभई 3 तास जांभळ्या येतात ना, 3 मिनिटं 30 सेकंद. जांभळीला 4-5 सेकंद पुरेसे झाले. विश्वास नसेल तर देऊन बघा, पण इथं देऊ नका, कीर्तन झाल्या उद्या. खोकला एकदा यायला किती मिनिटं लागतात हो? बरोबर आहे, 24 तास निघून जातात ना, तेव्हा खोकला येतो. मग अहो 1 सेकंद पुरेसा आहे खोकल्याला. मग एक आणि एक असे मिळून 3 सेकंद 24 तासातले वायाला गेले तुकाराम महाराजाचे. माझ्याकडे बघा किती सेकंद, 30 सेकंद नाही 3 सेकंद वायाला गेले तुकाराम महाराजाचे. नाहीतर उरलेल्या 24 तासात केवळ आणि केवळ नामस्मरण एवढी एकाग्रता होती तुकोबरायांच्या अनुभवात. आता तुमच्या माझ्या अनुभवाबद्दल काय सांगावं? बसल्या बसल्या तुम्ही 850 वेळा मोबाईलला स्पर्श केलाय. इथं ठेवलेला तिथं ठेव, तिथं ठेवलेला उचल, उचललेला खिशात घाल, खिशात घातलेला मांडीव ठेव, मांडीवचा पलीकडे ठेव. कुणाचा मेसेज आला की बघ, व्हॉट्सअप आलं की चेक कर, इंस्टाग्रामची नोटिफिकेशन आले की इकडं बघ तिकडं बघ. इथं उभा राहिल्या गंगे आली का, ठके आली का, बकुळी कुठं बसली, वैंसा अजून आल्या नाहीत, बायांचं बसल्या बसल्या चाललंय हो. हा आपला अनुभव आहे. कीर्तनात बसले तरी कुठं तुमचं लक्ष असतं कीर्तनावर. हा आपला अनुभव जगाच्या फायद्याचा नाही. पण साधूचा अनुभव सांगू का, साधूच्या अनुभवानं जग सुधारतं. का जग सुधारतं? अरे देव सोडून काही केलंच नाही. ऐकताय ना, देव सोडून काही केलंच नाही. उलट देवाला म्हणाले तुकोबा, पांडुरंगा तुका म्हणे यासी न लावे उशीर, माझे अभ्यंतर जाणून या. देवा तू आणि मी
आपण दोघंच असावं बघ. कधी कधी तुकोबा सुद्धा असा भेदभाव करतात. मी तू पण जाऊ दे हरी म्हणतात आणि कधी कधी तेच तुकोबा म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी. मी भक्त का व्हावं आणि तू देव का व्हावं एवढ्यासाठी देवा आम्हाला तुमचं आणि माझं दूरचं नातं एकत्र करण्याकरता माणसाचा जन्म झाला पाहिजे. म्हणून धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. आता आलोय जन्माला तुका म्हणे पावटणी आणि करू स्वर्गीची निशाणी. आलाय तर नेमकं काय कराल बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल करावा विठ्ठल जीवभावे. मुळात आले कशाला उजळावया आलो वाटा खरा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा खरा खोटा निवाडा. हे उजळा बयालो वाट खरा खोटा निवाड खरा खोटा निवाड खरा खोटा निवाड. खरा खोटा निवाड निवाडा. हे साधूच्या जीवनाच्या अनुभवाचं प्रयोजन. आज ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण वैकुंठवासी हरिबा जाधव अर्थात आपल्या सर्वांचे लाडके आप्पा. मागच्या वर्षी आप्पा आम्हाला सोडून निघून गेले. खरं तर दुसऱ्याच्या बांधावरती जाऊन कष्ट करता करता 100 एकरापेक्षा जास्त शेतीचं मालक बनणं हे जेवढं बोलण्या इतकं सोपं आहे तेवढं कृतीत अवघड आहे. काही माणसं शून्यातनं विश्व तयार करतात. आप्पांनी अगोदर शून्य तयार केला आणि मग त्यातून विश्व तयार झालं. हे सगळं त्यांचंच आहे. हे वैभव त्यांचं आहे. त्यांनी संस्काराची शिदोरी मुलांना दिली. गेल्या अनेक वर्षांपासून आप्पांनी आपल्या मुलांची नावं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाण्यासाठी त्यांना शिक्षण दिलं. स्वतःला शिक्षण घेता आलं नाही परिस्थितीमुळं, पण माझी मुलं माझी नातवंड चांगल्या पद्धतीने शिकली पाहिजेत याच्यासाठी आप्पांनी नेहमी प्रयत्न केले. आज आप्पांनी खापरतोंडसुद्धा पाहिलेलं आहे. त्यामुळे मी अभंग निवडताना शेवट तो भला माझा बहुगोड झाला असा अभंग निवडला. पण हे सगळं जरी ऐकायला बोलायला खरं असलं तरी आपल्या तालुक्यात एक साधी म्हण आहे ज्याचं जळतं त्याला कळतं. याचा अर्थ असा आहे ज्याचं जळत नाही त्याला कळत नाही आणि ज्याचं जेव्हा जळतं त्याला तेव्हा कळतं. तोपर्यंत कळत नाही जोपर्यंत जळत नाही. नाहीतर मग म्हणायला सांगायला भरपूर काय आहे. झाडामध्ये सगळ्यात पवित्र काय असेल तर तुळस. नात्यांमध्ये सगळ्यात पवित्र कोणतं नातं असेल तर मातेचं आणि बाळकाचं. आणि तिथीमध्ये सगळ्यात पवित्र तिथी कोणती असेल तर द्वादशीची तिथी. आणि आता तर काल कार्तिक एकादशी झाली, आज द्वादशी आहे. किती पर्वावरती मरण आलं पहा. असं मरण भल्या भल्यांच्या वाट्याला येत नाही. आयुष्यभर परमार्थ करणाऱ्या माणसाचा शेवट गोड होईल हे सांगता येत नाही. पण पहा ना तुम्ही काय सुंदर मरण आलं. पण सगळं जरी खरं असलं तरी सगळी मुलं मुली नातवंड आणि परिवार यांना झालेलं दुःख तुम्हाला आणि मला नाही. म्हणून मी शब्द वापरला ज्याचं जळत नाही त्याला कळत नाही. आज ही सगळी मुलं कैलासवासी मच्छिंद्र दादा आमच्या मच्छिंद्र भाऊंचा संपूर्ण परिवार ज्यामध्ये आमचे अर्जुन दादा हे नातू आहेत. या गावचे माझे सरपंच आहेत. परिसरामध्ये नाव चांगलं आहे. मच्छिंद्र दादांचा सांभाळ करताना अवघ्या 1.5 वर्षाचे होते अर्जुन दादा. त्यावेळेला मच्छिंद्र दादा निघून गेले. पण तेव्हापासून कुटुंबाला एकटं पडू दिलं नाही आमच्या आप्पाने. 3 गोष्टी कुणाच्याही आयुष्यात घडू नयेत. पहा माझ्याकडं 3 गोष्टी कुणाच्याही आयुष्यात येऊ नयेत. लहानपणी आई किंवा बाप मरू नये. तरुण वयात नवरा किंवा बायको जोडीदार मरू नये. आणि म्हातारपणात मुलगा किंवा मुलगी जाऊ नये. ही 3 दुःख कुणाच्याही आयुष्यात येऊच नयेत. आपला विरोधक असला तरी हे दुःख आलं या परिवारात.
पण पाठीमागं संपूर्ण संसार होता. मच्छिंद्रदादा निघून गेले, पण पाठीमागं नामदेव दादा, गोरख दादा ही दोघंही मुलं आहेत. कारखान्याचं संचालक पद पाहत असताना, समाजाची परिसराची सेवा घडत असताना आपली मुलं घडली पाहिजेत ही अभिलाषा अंतकरणात ठेवून या दोनही मुलांनी आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिलं. नातू आहेत आदरणीय अर्जुन दादा, आदरणीय अजित दादा, समाधान दादा, सुजित दादा, शिवाजीराव आहेत. असा संपूर्ण परिवार आहे. आज आप्पा जिथं कुठं असतील तिथून डोळे भरून पाहत असतील. 2 कन्या आहेत, आमच्या मंगलताई, कलावतीताई. बाकीच्यांना दुःख होईल न होईल मला माहिती नाही, पण मुली माहेराला येतात. बापाचा फोटो भरलेल्या मंडपात लागलेला दिसला की मग तिच्या डोळ्याला पाणी येतं, हुंदका दाटून येतो. पहाटे 4 वाजल्यापासून तिनं हुंदका दाबून ठेवलेला असतो. आज आप्पाचं वर्ष श्राद्ध म्हणून घरदार कामाला लागलेलं असतं आणि गेल्या 2 महिन्यापासून तयारी चालू असते. तेव्हापासून तिनं रडू दाबून ठेवलेलं असतं. पण दारात मंडप टाकलेला दिसला आणि भावाच्या दारातला बापाचा फोटो पाहिला की मग तिचा हुंदका दाटून येतो. मग भावाचं लेकरू विचारतं, आत्या काय बेटा आता का रडते? रडू नको तर काय करू राजा, काय झालं ग? सोन्या, जेव्हा जेव्हा माहेरला येत होते तेव्हा तेव्हा माझा रुबाबदार बाप दिसत होता. काय सांगते आत्या? माझा बाप समोर उभा असला तरी मला 100 वाघाचं बळ येत होतं. हां आत्या, डोक्याला फेटा रुबाबदारपणानं आप्पा म्हणल त्या पद्धतीनं सगळं गाव पुढं जात होतं. आप्पाला गावातली माणसं मानत होती, परिसर मानत होता आणि लेकी कधी रिकाम्या हातानं जात नव्हत्या. आत्या, मग आता रडते का? जेव्हा जेव्हा माहेरला येत होते ना राजा, तेव्हा तेव्हा भाकरीचे 2 तुकडे येत होते. मग एक तुकडा उजव्या हातानं, दुसरा तुकडा डाव्या हातानं टाकला जायचा. कडाकडा बोटं मोडली जायची. आली माझी डॉक्टरीन, आली माझी वकिलीन. मग या लेकीला घराची पायरी चढायचा अधिकार होता. अजून दृष्ट काढली जात होते रे या माहेरात. काय सांगते आत्या? मग आता नाही का ग तुझी दृष्ट कोण काढत? सोन्या, ज्या दिवशी माहेरातनं माय मरते आणि ज्या दिवशी माहेरातनं बाप देवाघरी निघून जातो त्या दिवसापासनं लेकीचे माहेरात परत कधी दृष्ट काढली जात नाही. मुठभर मिरच्या अंगावरून फेकल्या जात नाहीत. साध्या मिठानं कोणी दृष्ट काढत नाही. जोपर्यंत बाप आहे तोपर्यंत लेक 8 दिवस राहिली ना माहेरात तरी कोणी काही म्हणत नाही. पण बाप मेला की पावलं जड होतात लेकीची. माहेराला येऊ वाटत नाही. माहेर ते माहेर असतं राजा आणि सासर ते सासर असतं. आई ते आई असते आणि सासू ती सासू असते. आईचं प्रेम आणि सासूचं प्रेम या दोन्हीत अंतर होतं, आहे आणि राहणार. किती अंतर आहे? जमीन आसमानाचं अंतर आहे. कशावरून? सून सुद्धा आईला आई म्हणते आणि लेक सुद्धा आईला आईच म्हणते. पण फरक इतकाच आहे, अहो आई आणि अग आई या जास्त जवळचं काय आहे हो? अहो आई जवळचं आहे का अग आई जवळचं आहे? सासूला सुद्धा आईच म्हणता ना, पण सासूला आई म्हणताना अहो आई म्हणावं लागतं आणि आपल्या मायला आई म्हणताना अग आई म्हणलं जातं. जिथं आरेतुरे असतं तिथं प्रेम असतं, दाटतं. सकाळी 8:30 वाजेपर्यंत झोपी जाता येतं त्याचं नाव माहेर असतं आणि सगळे झोपेतनं उठायच्या अगोदर जागंच व्हावं लागतं त्याचं नाव सासर असतं. हा सगळ्यात मोठा फरक आज कलावती ताईला, मंगलताईला विचारा. तसं तर मंगलताईंना, कलावती ताईला नातवंड आले असतील, त्याही मोठ्या झाल्या. पण कितीही वय वाढू द्या, 70 वर्षाची लेक येऊ द्या इथं माहेरात, आईसाठी आणि बापासाठी ती लेकच असते हे विसरू नये. आणि म्हणून नामदेव दादा, गोरख दादा, कलावती ताई, मंगलताई, आमच्या अर्जुनराव, अजित दादा, समाधान दादा, सुजित दादा, शिवाजीराव यातली 2 मुलं तर डॉक्टर आहेत. असा संपूर्ण गच्च भरलेला परिवार आहे. हा सगळा परिवार आहे. पण या सगळ्या परिवाराच्या डोळ्याला पाणी येतं का? सगळं पाहायला मिळेल, आप्पाला पाहायला मिळणार नाही. धन दौलत पैसा अडका सोनं नाणं सगळं मिळेल, आप्पा मिळायचे नाहीत. हे तुम्ही विसरू नका. नातू सरपंच झाला तर आनंद आजोबाला झाला. नातू संचालक झाला, पोरगा संचालक झाला तर आनंद बापाला झाला. शेती फुलते नातवाची आणि प्रेम दाटून येतं म्हाताऱ्या आजोबाचं.
पैसा कमवत राहतो ना तू आणि अभिमान वाढत राहतो आजोबाचा. हे विसरू नये आपण. आज तुम्ही मोठे व्हाल, 100 माणसं अर्जुनदादा तुमच्या दारात येतील आणि म्हणत राहतील रडू नका, काळजी करू नका, आम्ही तुमच्या बापासारखे आहोत, आम्ही तुमच्या आजोबासारखे आहोत. आजोबासारखे 100 मिळतील, आजोबा मिळत नाही. बापासारखे लाख उभा राहतील, बाप मिळत नाही. दोन्ही मुलं डॉक्टर, योगेश दादा सुद्धा कर्तबगार आहेत. जाधव हॉस्पिटल या नावानं गोरगरिबाची सेवा पंढरपुरात केली जाते. सगळं जग धडपडत येते पंढरपूरला, जगाच्या मालकाकडं. देवाला भेटायचंय, देवाला भेटायचंय, देवाला भेटायचंय. माझं अख्खं कीर्तन विसरा, मला परत कधी बोलवू नका, पण एक शब्द तुम्ही घरातले लक्षात ठेवा. डॉक्टरांनी लक्षात ठेवावं, नातवांनी लक्षात ठेवावं आणि पोरांनी लक्षात ठेवावं. तुम्ही माझ्यापेक्षा वयानं मोठे आहात, अधिकारानं मोठे असाल, मी वयानं लहान आहे, सगळं विसरा माझं, पण एक वाक्य लक्षात ठेवा. सगळं जग तुमच्या पंढरपुरात येतं देवाला पाहायला, पण तुमच्या घरातला देव हरिबा आप्पाच होते, हे कधी विसरायचं नाही. देव निघून गेलाय तुमच्या घरातला, आता पाहायला मिळायचं नाही देव. आप्पाचं कीर्तन झालं पाहिजे, वर्ष श्राद्धाला सगळी माणसं आली पाहिजेत, म्हणून गेल्या 8 दिवसापासून लगबग चालली. पाऊस दाटून आला तसं डोळ्यातलं पाणी वाढलं. आता बहुतेक कीर्तन व्हायचं नाही, पण आप्पाने आयुष्यपणाला लावलं तुमचं चांगलं करायला. गेल्यावर सुद्धा त्या महात्म्याची कृपा बघा, नेमका परवापासून पाऊस उघडला आणि तुमच्या मनासारखं कीर्तन घडलं. आज आप्पांवर प्रेम करणारा सगळाच परिवार इथं आहे. आमचे साहेबराव आहेत, आदरणीय जगदाळे दादा, त्यांची कन्या कीर्तन करते. नारायण दादा देवडे आहेत, त्यांचं माझ्यावर प्रेम आहे. बाकी तुम्ही सगळे गोड आहात. समाधान महाराज आहेत. ओम साई क्रिएशन या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून कार्यक्रमाचं सगळं चित्रीकरण होतं आहे. साऊंड सिस्टम गोड आहे, भजनी मंडळ गोड आहे, पण बबन महाराज हे सगळं आपल्याला गोड लागतं. या परिवाराच्या काळजातलं प्रमाण सांगतो. कासावी सप्राण मन तळमळी, कासावी सप्राण मन तळमळी. हो 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 कामाचोळे जीवना कासावीस प्राण जीव तळमळी, जैसी कामासोळी जीवनावीन. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. या परिवाराचा बाप निघून गेलाय, बाप माणूस निघून गेलाय. मागच्या काही दिवसांपूर्वी आईसुद्धा निघून गेली. आई आणि बाप ही दोन अशी देवत्व आहेत. आई आणि बाप ही अशी दोन दैवत आहेत. या दोन दैवतांना नवस कधी बोलावा लागत नाही. जगातल्या सगळ्या देवांना नवस बोलावा लागतो, मग नवसानं ती दैवता आपल्याला प्रसन्न होतात. पण न नवस बोलता सुद्धा आपला प्रत्येक हट्ट पूर्ण करणारं एक दैवत आहे. त्यातल्या एका दैवताचं नाव बाप आहे आणि एका दैवताचं नाव आई आहे. आज आई आठवत असेल, तुळशीत लावलेल्या दिव्याकडे पाहिलं की आईची आठवण येते. देवाऱ्यामध्ये ठेवलेल्या जपाच्या माळेकडे पाहिलं की आईची आठवण येते. चुलीवर भाकरी भाजत राहते, त्या भाजलेल्या भाकरीकडे पाहिलं आईची आठवण येते. दारात काढलेल्या रांगोळीकडे पाहिलं आईची आठवण येते. घरात अडकवलेल्या एखाद्या सदऱ्याकडे पाहिलं बापाची आठवण येते. शेताच्या बांधाकडे पाहिलं बापाची आठवण येते. रिकाम्या रानाकडे पाहिलं बापाची आठवण येते. एखादं जुनं झाड असतं बापाची आठवण येते. का त्यानं लावलंय, त्याचा परिणाम शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आज जेवढं काय आहे ना तेवढं आईबापाचं आहे. मग आईबाप गेल्याच्या नंतरनं वर्षश्राद्ध का करू नये महाराज? त्यांच्या जाण्यानं जे दुःख झालंय त्या दुःखासाठी नसतं करायचं, मग त्यांच्या उपकारातून उतराई होण्याचा मार्ग म्हणजे वर्षश्राद्धाचं कीर्तन आहे. अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान करावं. आलेल्या पाहुण्या रावळ्यांना वस्त्र उपहार करावा, त्यांचं समाधान करावं. त्यांना झालेलं समाधान आपल्या वडिलांच्या पुण्यप्राप्तीला लागतं. आज आपल्या वडिलांना मोक्षाची दारं उघडी होणार आहेत. आज आप्पा जिथं कुठं असतील तिथं त्यांना मोक्ष मिळणार आहे. वैकुंठाची दारं उघडी होणार आहेत. आमच्या आप्पांना तिथं काही कमी पडू नये म्हणून परिवारानं एकत्र यायचं असतं. नाही तर लोक म्हणतात का होय तुमचं कीर्तन म्हणजे अंधश्रद्धा आहे. आमचं कीर्तन अंधश्रद्धा नसतं. आधी आरती मग प्रसाद, याला सायन्स आहे. आधी आरती का?
कापूर निर्जंतुकीकरणाचं काम करतो. जुन्या काळात सॅनिटायझर नव्हतं, मग आधी आरती करावी, ती आरती घ्यावी, हात स्वच्छ करावेत आणि मग जेवण करावं, हे विज्ञान होतं. होळीच्या सणाला भाजलेलं खोबरं का खावं? जुने लोक म्हणायचे विस्तवावरती ज्वारीचं पीठ टाकलं आणि त्याचा धूर घेतला तर ज्वारीच्या पिठानं झालेला धूर आणि तो जर धूर आपल्या नाकातोंडात गेला तर सर्दी गायब होत होती, सर्दी पडसण राहत होतं, म्हणून तो प्रयोग केला जायचा. ऋतू बदलाच्या वेळेला होळीचा सण येतो, मुलं जास्त आजारी पडतात आणि जुन्या काळात लहान लहान मुलांना धूर घ्यायला बरं वाटत नव्हतं, आता पोरांना आवडतं. पण जुन्या काळात त्यांना धूर घ्यायची इच्छा व्हावी म्हणून बोंबलायची प्रथा निघाली. बोंबलता बोंबलता भाजलेलं खोबरं खाल्लं की त्यानं इम्युनिटी पॉवर वाढत असते. शेणाची गौरी बनवलेली असते आणि त्या गौऱ्यांची राख आपल्या अंगाला होळीच्या सणाला लावली जाते. ती राख का अंगाला लावावी असं म्हणतात. गाईच्या शेणापासून बनवलेल्या राखेपासून आपल्या अंगाला जर ती राख लावली तर स्किन डिसीज बरे होतात, त्वचारोग पूर्णपणे बरे करण्याचं सामर्थ्य गाईच्या शेणामध्ये संबोधलं जात होतं. आजही ते मानलं जातं. याला सुद्धा विज्ञान आहे. याचा अर्थ असा आहे, आमचा प्रत्येक सण, आमचं प्रत्येक वागणं, आमचं प्रत्येक कीर्तन, भजन, प्रवचन, हरिपाठ याच्या पाठीमागं जसं अध्यात्म आहे तसं विज्ञान सुद्धा आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे हे कीर्तनातून कळतं. धरणेची बांधावी, नगरेची रचावी, जलाशये निर्मावी हे सुद्धा आमच्या कीर्तनातून कळतं. स्वच्छता जिथं असते तिथं पांडुरंग असतो हे सुद्धा कीर्तनातून सांगितलं जातं. मनन आणि चिंतन या दोन गोष्टी जपल्या पाहिजेत. मेडिटेशनला आजकाल भरपूर किंमत आहे हे सुद्धा आमच्या कीर्तनातून सांगितलं जातं. म्हणून जेवढं विज्ञान महत्त्वाचं आहे तेवढं अध्यात्मसुद्धा महत्त्वाचं आहे. थोडं ताट बसून माझ्याकडं पहा, मी तुम्हाला महिमा सांगतो. 2 मणी माणसानं जपले पाहिजेत. एक आहे खिशातला, त्याला काय म्हणतात? पैसा. आणि दुसरा आहे माळेतला, त्याला काय म्हणतात? जप. पण या 2 मण्यांमध्ये नारायण भाऊ फरक आहे. कोणता फरक आहे? खिशातला मणी बाहेर सोडावा लागतो आणि माळेतला मणी आत ओढावा लागतो. जप करताना मणी आत ओढायचा. ऐका बरं, जप करताना मणी आत ओढायचा आणि पैसा जपताना बाहेर मोजायचा. पैसे असेच मोजतो ना आपण. परत बघा माझ्याकडं, पुण्य असं आत ओढायचं असतं आणि पाप असं बाहेर ढकलायचं असतं. म्हणून कीर्तनकार महाराजाचं दर्शन सुद्धा रिकाम्या हातानं कुणी घ्यायचं नसतं, हे काही वायाला जात नाही. त्यामुळं आमच्या जाधव पाहुण्यांनी एवढं सुंदर कीर्तन ठेवलंय तर नक्कीच यातलं काही वायाला जाणार नाही. काय काय वायाला जात नाही यादी देतून पुढे जातो. तुळशीला घातलेलं पाणी, गाईला चारलेला घास, मंदिराला दिलेली देणगी, नामसप्ताहाला केलेली मदत, वारकऱ्याला केलेलं अन्नदान, पंढरपूरची केलेली वारी, आई बापाची केलेली सेवा आणि कीर्तनात बसून देवाच्या नावानं वाजलेली टाळी कधीच वायाला जात नाही. हा वारकरी संप्रदायाचा इतिहास आहे. आणि म्हणून ज्याला ज्ञान पाहिजे त्यानं अभ्यास करावा, पैसा पाहिजे त्यानं उद्योग करावा, आरोग्य पाहिजे त्यानं व्यायाम करावा, पण ज्याला वाटतं समाधान पाहिजे त्यानं डोळे झाकून परमार्थ केला पाहिजे. का परमार्थ करावा? किती सोपा परमार्थ आहे पहा माझ्याकडं. गळ्यात सोन्याची साखळी घातली तर आपल्यावर नजर चोराची पडते, पण गळ्यात तुळशीची माळ असली तर आपल्यावर नजर जगाच्या बापाची पडते. एवढा सोपा परमार्थ आहे. अजून सांगतो, सोन्याच्या साखळ्या मरताना काढून ठेवल्या जातील, पण तुळशीच्या माळा तुमच्या सोबत पाठवल्या जातील. सोबत जाणारा जगातला सगळ्यात महागडा आणि एकमेव दागिना म्हणजे पवित्र तुळशीची माळ असतो, हे कुणीही विसरू नये. आणि म्हणून कीर्तन ऐकावं, म्हणून भजन करावं. श्राद्धाला कीर्तन का ठेवावं? 16 संस्कारांपैकी एक संस्कार म्हणजे आजचं हे कीर्तन आहे. ऐका, माझ्याकडे लक्ष द्या. असं आहे, तिथी श्राद्ध, मासिक श्राद्ध आणि वर्ष श्राद्ध, त्यातला आजचा दिवस तर इतका पवित्र आहे की या दिवशी पांडुरंग परमात्म्याला बेलाचं पान वाहिलं जातं आणि महादेवाला तुळशीचं पान अर्पण केलं जातं. हा फरक आहे. तुम्ही पंढरपूरला गेला असाल तर तुम्हाला हे पाहायला मिळेल. एरवी विष्णूला तुळस प्रिय आहे आणि आमच्या महादेवाला बेल प्रिय आहे. पण शिवाच्या आणि हरीच्या उदात्तीकरणाचं, एकत्रीकरणाचं आणि साम्यतावादाचं चित्र म्हणजे आजचा दिवस आहे. एवढ्या पवित्र दिवसावर जर आप्पांचं वर्ष श्राद्ध आलंय तर कल्याण इच्छिती सर्व काळ कल्याण इच्छिती. कल्याण इच्छिती सर्व काळ
कल्याण इच्छिती तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती आणि कल्याण इच्छिती सर्व काळ. कल्याण म्हणजे भिवंडी कल्याण वगैरे नाही, आपलं चांगलं व्हावं हे कल्याण इच्छिती तुका म्हणे पितृ. नुसते कल्याण इच्छित नाहीत, आशीर्वाद सुद्धा देतात. आज आप्पा जिथं कुठं असतील तिथून तुम्हाला मला आशीर्वाद देतात. म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा तुकोबा. आम्हाला तुम्हाला विचारायचं आहे, आम्हालाही वाटतं आमचा शेवट गोड व्हावा. महत्त्व सुरुवातीला का महत्त्व शेवटाला असं आहे? महत्त्व शेवटालाच आहे. आयुष्यभर परमार्थ करावा आणि शेवटी देवाला विसरावं, उपयोग होणार नाही. मग आयुष्यभर परमार्थ करू नका, पण मरताना देवाला विसरू नका. शेवट भल्या भल्यांचा गोड होत नाही. आपला शेवट गोड होण्याकरता मोठ्या मोठ्यानं प्रयत्न केले, पण मोठे मोठे फेल गेले. पण ज्यानं आयुष्यभर परमार्थ केला नाही त्याचा शेवट गोड झाला. मरताना देव मांडीवर होता पुतना मावशीच्या. पुतना माहिती आहे ना तुम्हाला? झगामगान मला बघा, पुतनाच असते ती. जी फक्त वरून बदलली तिचं नाव पुतना, आणि जी आतून बदलली तिचं नाव कुब्जा माता. जी माणसं वरून बदलतात त्या माणसांना स्वतःहून देवाकडे जावं लागतं, आणि जी माणसं आतून बदलतात देवाला स्वतःहून त्यांच्याकडे यावं लागतं. चांगलं कोणतं हो? आपण देवाकडे गेलेलं चांगलं का देव आपल्या घराला आलेलं चांगलं? तो आपल्याकडे आला पाहिजे. पहा बरं, आंधळा मनुष्य मंदिरात निघाला, लोक आंधळ्याला हसली. म्हाताऱ्या काय तुला का देव दिसायचा, तुला का मंदिर दिसायचं, तुला का मूर्ती दिसायची, कशाला निघाला देवळात? आंधळा म्हातारा म्हणाला मला माहित आहे मला देव दिसणार नाही, मला मूर्ती दिसणार नाही, मला मंदिर दिसणार नाही, मग का आलाय मंदिरात? म्हाताऱ्यानं दिलेलं उत्तर गोड आहे. आंधळा म्हणे मला माहीत आहे मला देव दिसणार नाही, पण मला देव दिसावा याच्याकरता मी मंदिरात नाही आलो, मला देवानं पाहावं याकरता मी मंदिरात आलेलो आहे. हा खरा परमार्थ आहे. तसं वरून बदलणं योग्य नाही, बदललं पाहिजे आतून. पहा माझ्याकडं, शृपणखा वरून बदलली तर तिला रामाकडे जावं लागलं, नाक कापून माघारी यावं लागलं. पण आमची शबरी माता आतून बदलली, परिणाम स्वतः देवाला शबरीच्या झोपडीत यावं लागलं. माझी विनंती आहे आज पळशीकरांना, वरून बदलाल न बदलाल तो भाग निराळा आहे, पण आतून बदला. तुम्ही आतून बदलल्याबरोबर येवोनी गोपाळ राहे तेथे, येवोनी गोपाळ राहे तेथे, येवोनी गोपाळ राहे तेथे, येवोनी गोपाळ राहे तेथे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, म्हणे चित्त करारे निर्मळ, तुका म्हणे चित्त करारे निर्मळ, म्हणे चित्त करारे निर्मळ. येवोनी गोपाळ राहे तेथे, येवोनी गोपाळ राहे तेथे, येवोनी गोपाळ राहे तेथे, येवोनी गोपाळ राहे राहे तेथे, राहे तेथे. बस आता इथपर्यंत आपण आलो. वरून बदलायचं नाही, आतून बदलायचं. अभंगातले 5 मुद्दे मी आतापर्यंत सांगितले. तुमचं लक्ष आहे का नाही मला माहिती नाही, पण माझं सांगणं तुम्हाला काम आहे. तुम्ही ऐका, ऐकू नका, मी सांगूनच जाणार आहे. फक्त आता कानं माझ्याकडे द्या. काहींच्या चेहऱ्याकडे पाहिलं की असं वाटतं सांगावं, आणि काहींच्या तोंडाकडे बघितलं की असं वाटतं त्यांच्या मांडीवर जाऊन झोपावं. त्यामुळं ऐकताय ना, फक्त माझ्याकडे लक्ष द्या. तुम्ही किती मन लावून ऐकताय मला माहीत नाही, देणं घेणं नाही, पण माझी तळमळ आहे की तुम्ही ऐकावं, माझे विचार तुमच्या कामाला येतील. 1 ज्ञान पाहिजे असेल, मी आत्ता सांगितलं, अभ्यास करा. 2 पैसा पाहिजे, उद्योग करा. आरोग्य पाहिजे, व्यायाम करा. आणि समाधान पाहिजे, डोळे झाकून परमार्थ करा. किती मुद्दे झाले? 4. आता लक्ष देऊन ऐकायचं बरं. मागच्याने ऐकू द्या, नाही ऐकू द्या, लवकर येणाऱ्याने येऊ द्या, उशीर येणाऱ्याने येऊ द्या. तुम्ही 5-7 जण फक्त मन लावून कीर्तन ऐका. तुम्ही जरी ऐकलं, कसं आहे, गर्दी लय असण्यापेक्षा 4च असावेत, पण दर्दी असावेत. उग कसं आहे, खंडीभर खांडव्याला किंमत नाही. 2च म्हशी असाव्या, पण पंढरपुरे असाव्या, त्या लांब शिंगाच्या. काय मत आहे तुमचं? 1च कुत्रा असावं घरात, पण मालकाकडे बघून बोकाव. कसं असलं पाहिजे ते, त्यांना दारात सुद्धा कोणाला येऊ नाही दिलं पाहिजे, असं असावं. त्यामुळे उग खंडीभर जत्रेला काही किंमत नाही. फक्त माझ्याकडे लक्ष द्या. हे बघा, सुगरणबाईच्या हातची वाटीभर भाजी खाल्ली तरी पोट भरतं, ऐकताय ना. आणि शिंबूड आलेल्या आचार्याचा
रसा जरी वडला, नेपाळचा आचारी, त्याच्या गामाच्या दारा, नाकातनं 2-2 शंभराच्या दारा आलेल्या. काय माणसं वर्ष श्राद्धाचं खात नाही, 3 डाब्यातलं कणाकण हाणतात. येऊ दे, त्याला वर्ष श्राद्धात चालत नाही. त्याला विचारलं का चालत नाही, ते म्हणला काशी केली. नीट काशी करा पण खात जा. हे कोणी सांगितलं तुम्हाला वर्ष श्राद्धात चालत नाही? तेव्हा हे डोक्यातनं काढायचं, पाठीचं काना ताट. अभंगातला पहिला मुद्दा ज्ञान पाहिजे. काय केला पाहिजे? अभ्यास. ज्ञान पाहिजे. अर्जुना, तुला जर ज्ञान पाहिजे असेल तर भगवान गोपाळ कृष्ण सांगतात तुला अभ्यास करावा लागेल. अभ्यासानं माणसं मोठी होतात, अभ्यासानं माणसं श्रीमंत होतात, अभ्यासानं माणसांची जवळीकता वाढते आणि अभ्यासानं माणसाला किंमत सुद्धा येते. आज बरेच माणसं पूजनीय आहेत. कशाच्या जीवावर? अभ्यासाच्या जीवावर. छत्रपती शिवाजी महाराजांनी अगोदर महाराष्ट्राचा अभ्यास केला आणि मग गड उभा राहिला. अभ्यासाशिवाय आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अभ्यास केला आणि भारताची राज्यघटना उभा राहिली. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा प्रत्येक चौकात आहे. काय कारण आहे? अभ्यास. आणि तुम्हाला वाटत असेल आपल्याला जगानं किंमत द्यावी, काय केला पाहिजे? अभ्यास. आता माझ्याकडे बघा, ज्ञान पाहिजे असेल तर काय पाहिजे? अभ्यास. अभ्यासा वाचून काहीच नाही. हा, समाधान नाही. असाध्य ते साध्य करिता सायास. आणि कारण अभ्यास तुका म्हणे, वाळूचे कण रगडिता, बोला की तेलही गळे, प्रयत्नांती परमेश्वर. हा, प्रयत्नांती काय आहे? परमेश्वर. हे बघा, पाण्यात उडी टाकल्या पोहायला येते का? येत नाही. पण काय करावं लागतो? प्रयत्न करावा लागतो, अभ्यास करावा लागतो, हातपाय हलवावे लागतात, तेव्हा कळतं पाण्यावर असं तरंगता येते. आता महाराज सुंदर पखवाज वाजवतात. तुम्हाला बरं वाटतं 2 तास एवढा सुंदर मृदंग वाजवता, पण मग लगेचच तुम्हाला वाटतं आपल्या बी पाप्यानं असाच पखवाज वाजवा. जमतंय का? काल पोरग वारकरी शिक्षण संस्थेत टाकलं की दुसऱ्या दिवशी बापाला वाटतंय आपला पोरगा इंदुरीकर झाला पाहिजे. होतोय का? होत नाही. याचा अर्थ अभ्यास केला पाहिजे. काय केला पाहिजे? अभ्यास. अभ्यासानं जग तुम्हाला किंमत देतं. म्हणून ज्ञान पाहिजे. काय करायचा? अभ्यास. पैसा पाहिजे, उद्योग केला पाहिजे. माझ्याकडे बघा, 3 गोष्टी माणसाला सहज मिळतात: आळस, राग आणि मरण. ह्या 3 गोष्टीला कुठल्या विद्यापीठात प्रवेश घ्यायची गरज नाही, कुठली युनिव्हर्सिटी चाळायची गरज नाही. आळस आपोआप येतो. ज्या अर्थी तुम्ही बोलत नाही त्या अर्थी तुमच्यात काय भरलाय? आळस. अजूनही तुम्ही बोलनाच त्या अर्थी तुमच्यामध्ये काय आहे? तुम्ही माझं बळ बघायला लागलाय त्या अर्थी तुमच्यामध्ये काय भरलाय? 10ला कीर्तन आहे, तुम्ही 10:30ला मंडपात आले, तुमच्यात काय भरलाय? असं. आता आहे का बरं? ह्याला काय प्रयत्न करावा लागत नाही, येतोच. 1.5 दिवसाचं लेकरू सुद्धा जांभळी देतं का नाही? आळस. 2 राग, कुणाला येतो. अहो 2 दिवसाचं लेकरू असू द्या, ते सुद्धा चिडतय, वैतागतय, त्याला राग आपोआप येतो. मरण कुठं जायची गरज नाही, ते आपोआप आपल्याला शोधत येते. हा, सोडविना तेव्हा मायबाप, नको नको मना गुंतू माया जाळी, आणि काळ आला जवळी, कुठं जायची गरज नाही, येतय मरण. म्हणजे 3 गोष्टी फुकटात मिळाल्या. कोणकोणत्या? आळस. बोला की कोणकोणत्या? तुम्हाला तर मरणाच आहे. काय? पहिलं गडी लवकर उठायचे आणि हिटरचं बटन दाबायचे, बरोबर ना? कसं होतं? बायाने लवकर उठायचं ब्रह्ममुहूर्तावर. ब्रह्ममुहूर्त कळतो का? सकाळी 4:30 ते 5:30 या वेळेत केलेल्या आंघोळीला ब्रह्ममुहूर्त म्हणतात. ऐकताय ना? 5:30 ते 6:30 या वेळेत केलेल्या आंघोळीला ऋषी मुहूर्त म्हणतात. 6:30 ते 7 या दरम्यान केलेल्या आंघोळीला मनुष्य मुहूर्त म्हणतात. पण 7 नंतर पुढे जर आंघोळ केली तर त्याला राक्षस मुहूर्त असं म्हणतात. आता कुठल्या मुहूर्तावर स्नान करताय तुम्ही मला माहित नाही. उगा ते दिवाळी पुरतच असतं, उठा उठा सकाळ झाली मोती स्नानाची वेळ झाली. एकदा दिवाळी झाली भल्या पहाटे 11:30 वाजता मॅडम स्नान करतात. हे तुम्हाला माहित आहे का नाही? त्यामुळे लक्ष द्या. पहिली गोष्ट फुकट मिळते, कोणती? आळस. दुसरी गोष्ट कोणती मिळते? बोला की. हा, राग. आणि तिसरी गोष्ट मरण फुकटात मिळते. पण 3 गोष्टींना प्रयत्न करावे लागतात. कोणकोणत्या गोष्टीला? पहा माझ्याकडे. 1 नाव, 2 पैसा आणि 3 देव भगवंत. भगवंत मिळण्यासाठी सुद्धा प्रयत्न पाहिजेत, नाव मिळवण्यासाठी सुद्धा प्रयत्न पाहिजेत आणि पैसा मिळवण्यासाठी सुद्धा प्रयत्न पाहिजेत. पण ते प्रयत्न कसे? उदास विचारे वेच करी, हो उदास विचारे वेच करी, उदाचा विचारे तोच करी, उदाचा विचारे तोच करी.
सोडून या धन उत्तम व्यवहारे उदाचा विचारे वेच करी उदाचा विचारे तोच वेच करी वेच करी. हे बघा कुणी बी धरा पण धरा. तुम्ही तरी धरा, तुम्ही तरी धरा, तुम्ही तरी धरा, तुम्ही तरी धरा. चौघाच्या नादात पाचव्याचा फायदा होणे. कसं आहे, धरायचं बी कळलं पाहिजे. कुठं का होईना पण धरा. आधीच आपल्या परिसरात गट लय आहेत. तर कोण कोण कुठं कुठं जाते, कुणाकुणाच्या युत्या होतात देव जाणे. पण धरा. न धरण्याच्या नादात बाहेरचा उमेदवार येऊन उभा राहणे म्हणजे झालं. त्यापेक्षा आपलं कुणाला तरी धरा. परम आदरणीय परम श्रद्धेय आदरणीय आमचे चेअरमन साहेब कल्याणरावजी काळे आज या ठिकाणी भाऊ आलेले आहेत. मागच्या 15 दिवसाखाली आम्ही पंढरपुरात श्रीराम मंगल कार्यालयामध्ये, कार्यालयाचं नाव बरोबर आहे ना, हा, श्रीराम मंगल कार्यालयामध्ये जी टॉकीजच्या आणि आमच्या भाऊंच्या संयुक्त विद्यमानानं आयोजनानं वसंतदादा प्रतिष्ठान आयोजित भव्य दिव्य कीर्तन महोत्सव आयोजित केला होता. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात असणारे आमच्या भाविक भक्ताने आम्हाला फोन केले, सागर महाराज तुमचं कीर्तन ऐकलं, तुमच्या आधी अजून 2 महाराजाची कीर्तन ऐकली, मस्त कीर्तन झालं. आणि कार्तिक एकादशीचं कीर्तन होतं माझ्या वाट्याला आलेलं. आणि विशेष म्हणजे ते पंढरपुरातनं झालं. आत्तापर्यंत कार्तिक एकादशीची खूप कीर्तनं जे टॉकीजवरती झाली, पण कार्तिक एकादशीला पंढरपुरातनं कीर्तनाचं चित्रीकरण झालं असेल तर ते आपल्या प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या कीर्तन महोत्सवात झालं. जगभर नाव झाले. जगाच्या कानाकोपऱ्यात कल्याणराव काळे हे नाव पोहोचलं. आता या टीव्हीच्या माध्यमातून असंच नाव पोहोचत राहावं ही आमची सुद्धा भावना होती. आम्ही ज्ञान पाहिजे, अभ्यास करा, पैसा पाहिजे, उद्योग करा, बरोबर ना, हेच चाललं होतं ना. पैसा पाहिजे, उद्योग करा, आरोग्य पाहिजे, काय केला पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. तुम्ही सुद्धा लक्ष देऊन ऐका बरं. आणि समाधान पाहिजे, डोळे झाकून परमार्थ केला पाहिजे. 5वा मुद्दा असा होता, शेवट गोड करायचा आहे तर 3 गोष्टीला प्रयत्न करावे लागतील. आता 1 नाव, पैसा आणि देव, या 3 गोष्टी प्रयत्नाशिवाय मिळत नाहीत. नाव काय तसं मिळतं, नाव तसं मिळत नाही. ज्यानं नाव कमवले त्याला संघर्ष विचारा. नाव तसं मिळत नाही. नाव मोठं होण्याकरता कितीतरी अपमान, कितीतरी मान स्वतःच्या पायाखाली घ्यावे लागतात. त्याच्यावरती उभा राहावं लागतं, तेव्हा माणसाची उंची वाढते. कितीतरी लोकांचा विरोध सहन करावा लागतो. तो विरोध न जुमानता पुढे जावं लागतं, कष्ट करावे लागतात, तेव्हा नाव मोठं होतं. नाव काय तसं मोठं होतं. नाव मोठं झालं की आजूबाजूची लोक बदनामी करतात. नाव मोठं झालं की मित्र कमी होतात. नाव मोठं झालं की आपली माणसं कमी होतात. जेव्हा नाव कमी असतं, किरकोळ असतं, तेव्हा हजारो मित्र असतात. नाव थोडं थोडं मोठं झालं, मित्र कमी होतात. बरं का धनंजय महाराज, हे अनुभव घ्या, तुम्हाला कळेल. अजून सुरुवात झाली तुमची, पण आता बघा इथून पुढं कसं कसं होतंय ते. नाव जोपर्यंत किरकोळ असतं तोपर्यंत तुमच्या खांद्यावर हात टाकायला लोक तयार असतात. पण ज्या दिवशी तुमचं नाव वाढायला लागतं त्या दिवशी शेजारचा सुद्धा जरा कानकुनच करतो तुमच्या बरं यायला. हे सूत्र असतं. काजवा चमकत होता, बघा लक्ष द्या माझ्याकडं, आणि साप पाठीमागं पळत होता. पळणाऱ्या सापाकडं काजव्यानं वळून पाहिलं. सापा, जय हरी जय हरी. अरे मी पण इथलाच, तू पण इथलाच. हा, मग मला गिळायला का टपला? कोण विचारतो? काजवा. कुणाला? सापाला. साप म्हणला तू चमकतो ना. नाही पण मी माझ्या मस्तीत चमकतो ना. नाही पण तू चमकतो ना. अरे पण मी पण गावातला, तू पण गावातला. बरं तुम्ही एवढे मोठे, आम्ही किरकोळ माणसं, आम्ही कधी तुमच्या नादाला लागलो नाही, कधी तुमच्या आद्यात नाही, कधी तुमच्या मध्यात नाही, कधी तुमच्या वाटेवर नाही, कधी तुमच्या वाटेवर नाही आलो. एवढं सगळं चांगलं वागत आलो, कधी तुमच्या आद्यात मध्यात नाही. आमच्या मस्तीत आम्ही चमकतो, मग आम्हाला गळायला का आला? साप म्हणला तेच तर सांगतो, तू चमकतो ना. तुझ्या चमकण्याचा तर मला त्रास आहे. असे बरेच साप काजव्यानो तुमच्या माझ्या परिसरात असतात. मग साप गिळायला आला म्हणून काजव्यानं चमकणं बंद केलंय का? बोला. काजव्यानं आपल्या मस्तीत चमकलं पाहिजे. सापाचा गिळणं स्वभाव आहे आणि काजव्याचा चमकणं स्वभाव आहे. चमकत राहा. चमकणारी माणसांची नावं मोठी होतात. नाव काय तसं मिळतं? अनेक विरोध सहन करावे लागतात. कधी कधी आपण ज्याला पोहायला शिकवतो तेच आपल्याला बुडवायचा प्रयत्न करतं. कबूतर हवेतून चाललं होतं
आणि 2 उंदराची पिलं बुडत होती. कबूतर खाली आलं. 2 उंदराच्या पिलांची त्याला दया आली. चोचीत पकडलं, वरती नेलं, घरटं उघडलं, घरट्यामध्ये ऊब दिली. 15 मिनिटानं कबुतराच्या ध्यानात आलं, आपण ज्यांना ऊब दिली पंखाखाली त्याच पिलांनी आपला करेक्ट कार्यक्रम करून टाकला. काय केलं असेल हो? अरे बोला ना कबुतरांनो. अशी बरीच उंदराची पिलं तुमच्या आजूबाजूला राहतात. म्हणून परक्यांपासून सावध राहायचं नसतं, आपल्यापासून जास्त सावध राहावं लागतं. नाव कमवणं सोपं नाही, कमवायला येतं, कमवलेलं नाव टिकवता आलं पाहिजे. नाही तर भल्या भल्यानी नावं कमवली, पण एक चूक झाली त्यांच्याकडनं आणि एका चुकीमुळे बदनाम झाले. म्हणून नाव कमवणं सोपं नाही. नाव कमवण्याकरता लई शांत राहावं लागतं, संयम ठेवावा लागतो. नुसता बर्फ नाही, बर्फाची लादी डोक्यावर ठेवावी लागते. गुळाची ढेप नाही, अख्खा गुळाचा साखरेचा कारखाना जिभेवर ठेवावा लागतो, तेव्हा ते सहन करता येतं. नाव कमवणं सोपं नाही, फार कष्ट असतात. बदनामी करायला काय लागत नाही. 4 ओळी फेसबुकला टाकतात अमुक अमक्याबद्दल. ज्याला गावात शंभर विचारत नाही ते सुद्धा चौकात उभा राहतं आणि मोठ्याची बदनामी करतं. अरे लेका, मोठा झालाय ना, त्यानं तसं नाव नाही कमवलं, त्यानं कष्ट केले. म्हणून माझी विनंती आहे, तुकाराम महाराजांचा एक अभंग पाठ करून ठेवा. ढेकनासी बाज घर चढ उतार केवढे, ढेकनासी बाज घर चढ उतार केवढे. बाज, आपल्याकडे खाटेच्या पर्यायाला एक वस्तू वापरली जाते, तिला काय म्हणतात? बाज. ढेकून खाटेवरती चढतं, त्या बाजावर परत उतरतं, चढतं परत उतरतं. ढेकणाला असं वाटतं ही बाज म्हणजेच पलंग आहे, किल्ला आहे. अरे पण ढेकणा पलंग कुठं, तो किल्ला कुठं? किल्ला तो किल्ला, बाज ते बाज. मग ते असंच असतं बघा, उतळ पाण्याला खळखळाट फार. जे गहिरं पाणी असतं ना ते शांत असतं, ते लगेच व्यक्त होत नाही, शांत राहतं. पण ज्याचा खळखळाट असतो ना ते धडाधडा 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 धडाधडा, मग मोठ्यावर टीका करतं. हल्ली मोठं होण्याचा एक ट्रेंड आलाय, मग तो राजकारणातही आहे आणि आमच्याकडं सुद्धा आहे. मोठं ज्याला वाटतं ना लवकर व्हावं, लवकर मोठं होण्याचा एक ट्रेंड आहे. काय? मोठ्यावर टीका करायची. आपली पात्रता नसताना मोठ्यावर टीका करायची, मग त्याला वाटतं की आपण मोठे हो. पण भल्या माणसा तसं ते नसतं. ज्यानं नाव कमवलंय ना त्यानं इज्जतही कमवलेली असते, त्याची इज्जत नावासाठी पूर्ण उरते. म्हणून नाव कमवणं सोपं नाही, ज्यानं नाव कमवलंय त्याला मोठं माना, मग आपला शेवट गोड होईल. 2, पैसा कमवणं काय सोपं आहे? त्याग करावा लागतो, मन मारावं लागतं, इच्छा झालेली मारावी लागते, तेव्हा पैसा राहत असतो. नाहीतर काहींना लाखानं येतं पण खर्च कोट्यानं करतात, रुपया राहत नाही. नाव पैसा प्रयत्नानं मिळतो. आणि 3, भगवंत काय तसा मिळतो. देव जर पाहिजे असेल ना तर प्रयत्न करावे लागतील. तुकोबा, तुम्ही केले का प्रयत्न? केले ना. कोणते प्रयत्न केले महाराज तुम्ही? आमचे प्रयत्न सांगू. महाराजांना लोक म्हणाली, हा नाम मंगळाचे तेने गुणे, नाम मंगळाचे तेने गुणे, कवतुक वाटे झालिया वेचाचे, कवतुक वाटे झालिया वेचाचे, नाम मंगळाचे तेरे गुणे, नाम मंगळाचे तेरे गुणे. कवतुक वाटे झालिया वेचाचे, वाटे नाम मंगळाचे तेरे नाव, पैसा आणि देव या 3 गोष्टी प्रयत्नानं मिळतील. 5 मुद्दे अभंगातले झाले का हो? पण या 3 गोष्टींचा शेवट गोड करण्यासाठी प्रयत्न लागतील. हा, मग सुरुवातीपासून का शेवटी? सुरुवातीला नसले तरी चालतील पण शेवटी पाहिजेत. का? महत्व शेवटाला. आदल्या रात्री तर इलेक्शन फिरतं, महत्व सुरुवातीला नसतं, मग महत्व शेवटाला. शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. कशावरून सांगताय महाराज? असं आहे, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. काहींची सुरुवातही चांगली शेवटही चांगला.
काहींची सुरुवात वाईट शेवट चांगला, काहींची सुरुवात वाईट शेवटही वाईट, आणि काहींचा सुरुवातीचा काळही वाईट शेवटही वाईट. काही जण असे असतात, राजा दुर्योधनाची सुरुवातही वाईट शेवटसुद्धा वाईट, धृतराष्ट्राचा सुरुवातीचा काळही वाईट शेवटसुद्धा वाईटच. माझ्याकडे बघा, काहींची सुरुवातीची काळातली गोष्ट एखादी चांगली असते पण शेवटी बिघडतं. उदाहरण, रोहिदास महाराज आदल्या जन्मात नामस्मरण भरपूर केलं, देशाचा राजा भेटायला आला, महाराज आहेत गावचे आणि आजारी पडले. बरं, आयुष्यभर महाराजांना आपल्याला साथ दिली, मग आपण आता गेलं पाहिजे म्हणून महाराजाला बघायला राजा आला. आता राजा आला म्हणजे त्याचा फौजफाटा सोबत होता, हत्ती घोडे सगळं जिथल्या तिथं. राजाच्या पायात सोन्याचा जोडा होता. कशाचा जोडा? अरे बोला ना सोन्यानो, सोन्याचा जोडा होता. मग ते सोन्याचा जोडा राजानं पायातनं काढला, प्रधानानं उचलला आणि दिवळीत ठेवला, आणि हे आत वाड्यामध्ये पडल्या दूरवरूनच त्या महाराजानं बघितलं. त्याच्या मनात आलं, जिंदगी गेली आपली भजनात कीर्तनात, पण असला चपल्याचा जोडा आपल्या पायाला कधी नाही मिळला. एवढीच रुकरुक लागली नारायण दादा, एवढीच रुकरुक. आपल्याला नाही मिळाल्या चपल्या, आपल्याला नाही मिळाल्या चपल्या, असा जोडा आपल्याला नाही मिळाला. त्याच्यातच गेले ते. परिणाम, दुसऱ्या जन्मात चांभाराच्या कुळात जन्माला यावं लागलं. घाला तो घातला वासनेने. अजून एक उदाहरण देतो, जडभरत राजा माळकरी होतं ते, आणि वारकऱ्याच्या पंक्ती घालायचं, जिंदगीभर परमार्थ केला, कधी वारी चुकली नाही. सगळे साधू संत त्याच्याकडे आले आणि मरताना हरणाचं पिल्लू पाळलं असावं म्हणून. सगळ्यात न सुटला, हरणाच्या पाडसात जीव अडकला, घोटाळा झाला. जडभरत राजा हरणी गर्भा गेला आणि घाला तो घातला वासनेने. सुरुवातीचा काळ चांगला, शेवट वाईट. आता उदाहरण तिसरं देतो, कधी कधी सुरुवात वाईट असते पण शेवट चांगला होतो. कुणाचा? अजामेळा पापी होता, पण मरताना देवाचं नाव मुखात आलं. देवानं वैकुंठातनं विमान पाठवलं न्यायला. गणिका नावाची वेश्या जिंदगीभर वाईट वागली, पण मरताना पोपटाचं पिलू पाळलं, का? सोबत असावं म्हणून. आणि पोपटाचं नाव ठेवलं राघू. काय नाव होतं? राघू. वय झालं, शरीर थकलं. कसं आहे, जास्त दिवस टिकत नाही त्याचं नाव चेहरा, आणि कायम आठवणीत राहतं त्याचं नाव चारित्र्य. चेहरा जास्त दिवस टिकत नाही पण चारित्र्य टिकतं. म्हणून महत्त्व देताना चेहऱ्याला महत्त्व द्यायचं नाही, महत्त्व देताना चारित्र्याला किंमत द्यायची. महत्त्व देताना चेहऱ्याला महत्त्व द्यायचं नाही, महत्त्व देताना स्वभावाला किंमत द्यायची. स्वभाव आवडला की चेहरा कसाही असला तरी तो आवडतोच, पण चेहरा आवडल्यानंतर स्वभाव आवडेलच असं नसतं. लोकांनी स्वभाव पाहायला पाहिजे, पण मुलगी पाहायला गेल्यानंतर लोक चेहरा पाहतात का स्वभाव पाहतात? सांगा बरं. विनेकरी, तुम्ही काय केलं होतं? मी सुद्धा चेहराच पाहिला होता. ऐका, स्वभाव पहा, स्वभावानं माणसं मोठी होतात. स्वभाव चांगला पाहिजे. चेहरा काय आज असतो तसा उद्या नसतो. बघा माझ्याकडं, मला सांगू द्या तुम्हाला, मला सांगायचं आहे तुम्हाला. गणिका सुंदर होती, दिसायला फार गोड होती, पण वय झालं, शरीर थकलं, चेहऱ्यावर सुरकुत्या पडल्या. ऐकताय ना आपण? कुबड निघालं, वाचा बोबडी झाली, आणि पोपटाचं पिलू पाळलं सोबतीला, आणि नाव ठेवलंय त्याचं राघू. हाक मारायची, राघू 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 राघू. शेवटच्या काळात बोबडी वळाली, वाचा गेली, आणि दादा फक्त एवढंच म्हणायला लागली, राघव 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 राघव. पोपटाचं नाव काय होतं? राघव. आणि ही काय म्हणते? राघव. एकदा म्हणाली काय? राघव. आता राघव हे कुणाचं नाव आहे हो? देवाचं, रामाचं. पाहता काय माझ्याकडं? स्वतः प्रभू रामचंद्र तिला न्यायला आले. याला म्हणायचं शेवट होतो भला. म्हणून एकदा तरी, आता कसं आहे, ओढून ताणून शेवट गोड होत नाही, तो शेवट कुणाच्या तरी हातात असावा लागतो. नाहीतर एक म्हातारं आगाव होतं, लय आगाव होतं, त्याला 4 पोरं होती. माझ्याकडे बघा, पोरांना असं वाटलं कमीत कमी मरताना तरी आपल्या म्हाताऱ्याच्या तोंडातनं देवाचं नाव यावं. लय प्रयत्न केले, लय वेळा बोराटे महाराजाचं कीर्तन ठेवलं, पण म्हातारा असं रगील होतं, नव्हतंच म्हणत विठ्ठल विठ्ठल. आता माझ्या पुढं बसलेले 7-8 जण तसलेच आहेत. मला तोंड बघितली तरी कळते, फक्त नाव घेणार नाही. लयच आरदाण, म्हणतच नाहीत विठ्ठल विठ्ठल, अजिबात म्हणत नाहीत. काय जीभ झडते काय कोणास ठाऊक, पण म्हणत नाही. त्यातलंच म्हातारं होतं, लय आगाव. वैतागली पोरं, पण शेवटी वय झालं,
वासरू गोठ्यात बांधलेलं आणि म्हातारं खाट्यावर टाकलेलं. कधी मरता याची वाट बघत होते. बोबडी वळाली, डॉक्टर बोलवले. समोर बसलेले डॉक्टर जाधव डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टरांनी तपासून सांगितलं म्हातारं लय दिवस जगणार नाही, उगा तास दीड तासाचा सोपते, आता बास पाहुणे रावळे बोलवून बघून घ्या. आणि त्या तास दीड तासात म्हातारं न बोलणार 8 दिवस गप पडलेलं म्हातारं. पण गोठ्यात बघायचं, वासराकडे बघायचं आणि पोरांकडे बघायचं. वा के वा के वा के. पोरांना वाटलं म्हाताऱ्याला वासुदेव केशव म्हणायचंय. पुन्हा जाधव डॉक्टरला फोन केला. कुठं आहे? पंढरपुरात. लवकर या का? म्हातारं बोलतंय, वाचा फुटायला लागली, एखादं इंजेक्शन द्यान बोलतं करा का? बहुतेक म्हाताऱ्याला वासुदेव केशव म्हणायचंय. कमीत कमी एवढं म्हणल्यावर तरी म्हाताऱ्याचा शेवट गोड होईल. गाडीला स्टार्टर मारून डॉक्टर 120च्या स्पीडनं पळतच आले. खाली उतरले, बॅग गाडीतनं खाली काढली, स्टेटोस्कोप घेतला, बीपीचा ते मशीन घेतलं, पळतच आले. मोठ्यानं ते मशीन चेक केलं, म्हाताऱ्याला इंजेक्शन दिलं. म्हातारं उठूनच बसलं. अख्खं गाव जमा झालं का? म्हातारं म्हणतंय आता वासुदेव केशव वासुदेव केशव वासुदेव केशव. म्हातारं शुद्धीवर आलं, म्हाताऱ्याला गलासभर पाणी दिलं. म्हातारं म्हणलं वासरू किरसुनी खातंय कवाच्यानं वरडतोय, कळत नाही का तुम्हाला? पोरं म्हणली डॉक्टर काय मरायचं इंजेक्शन असलं तर देऊन टाका बरं म्हाताऱ्याला मारा. जिथं करून बी उपयोग नाही झाला याचा. सुरुवातीचा काळही वाईट, शेवटही वाईट. उदाहरण क्रमांक 4 शेवटचं. कुणाच्या तरी हातात असावं लागतो शेवट, नाहीतर लय चांगला गायक आणलाय मी. चांगलं म्हणल चांगलं म्हणल चांगलं म्हणून. आता पहिली चाल त्यांना द्यायची आणि गावचं भजनी मंडळ गोळा झालं. पहिली चाल पळशीच म्हणल, गेले माघारी. मधल्या चालीला तरी ह्यांना वाटलं आता अशी चाल म्हणायची, तवर इकडून बबन महाराज म्हणले दुसरी चाल बी पळशी करायचीच होईल. आता हे म्हणले भैरवीला अशी घासून भैरवी म्हणायची, कल्याणराव काळेंना आवडली पाहिजे, सगळा परिवार खुश झाला पाहिजे. धनंजय महाराज तर म्हणले पाहिजेत आजपासून तुम्हीच माझ्या बरं चला तात्या. चाल बी आठवून ठेवली. तेवढ्यात भजनी पुन्हा म्हणलं तिसरी चाल बी झाला का नाही हेलपाटा. म्हणजे शेवट कोणाच्या तरी काशात लागतो, हातात लागतो. तुकाराम महाराज म्हणले तसंच आहे, शेवट तो होतो तुझी आणि गोड म्हणून चाड धरी येली. म्हणजे शेवट कोणाच्या तरी हातात लागतो. एवढं असून बी आपला शेवट चांगला व्हावा असं आपल्याला बी वाटलं पाहिजे, दुसऱ्याला वाटून उपयोग नाही. नाही तर तुकोबरायांचं एक प्रमाण आहे. महाराज म्हणतात ऐका बरं, शेवट गोड करायचा असेल ना तर तसा होत नाही. काही थोडा बहुत लागपाट करा भक्तिभाव धरा बळकट, तन मन धन द्या लावून या नीट. ऐका बरं, तन मन द्या लावून या नीट, आणि जरी करणे असेल गोड शेवट. नाही कळलं पुढचं सांगतो. एवढं वाटून बी सगळ्याचा शेवट गोड होईलच असं नसते. आंब्याला मोहर येतो तुमच्याकडं डिसेंबरमध्येच येतो ना, डिसेंबर जानेवारीच्या कालखंडात. मग सगळ्याच आंब्याचं मोहर टिकतो का? अहो 20 चमकते आणि निमा अर्धा जळून जातो. सगळ्याच मोहराच्या कैऱ्या होतात का? झाल्या कैऱ्या. सगळेच नशिबात नीट बघ पाडायला पिकलाय आंबा असतंय का? नसतंय. बर पिकला आंबा, मग सगळेच काय आडीला जातात का? गेले आडीला, सगळेच काय परिपक्व होतात का? काय आडीत गेल्यावर थोड्यासाठी नाचतात. आणि मला असं वाटतं थोड्यासाठी नाचू नये. थोडं राहिल्यावर तरी कशाला नासकापणा करा होय. 55 55 झाले, 60 झाले, 65 झाले, आता कशाला नासकापणा करा? मी आंब्याचं सांगतोय, तुम्ही कोणी जीवाला लावून घेऊ नका. नेमकं आडीच जातं आणि तिथं गेल्यावर नाचतं. एकटं नाचत नाही ओ, शेजारच्याला बी बर त्यातनं बी पिकलं हुकलं, बाहेर आलं, रसाला गेलं. कारभारणीनं ते आंबे घेतले, असे पिळले, रस तयार केला. मग सगळाच रस काय मालकाच्या पोटाला जातो का? नाही हो. एक दिवशी पोरग पळतच आलं, मास्तरच्या पुढे उभं राहिलं. सर काय? आमच्या मॅडमने, आमच्या आईनं तुम्हाला डबा दिलाय. काय आहे डब्यात? रस आहे. कशाचा? आंब्याचा. आमरस आहे का? मग चाटून पुसून हाणला गुरुजीनं. आणि मग विचारलं काय रे पप्या, तू माय कधीच काय देत नाही आणि आज मला डबा कसा काय दिला? पोरग म्हणलं सर, सकाळी सकाळी आमच्या आईनं पप्पांसाठी रस बनवला, पण कुत्र्यानं तोंड घातलं. आई म्हणली फेकून देण्यापेक्षा मास्तरला नेऊन दे. म्हणजे सगळ्याच नशिबात चांगलं आहे का? नाहीच. नसल कळलं अजून पुढे जातो. माझ्याकडे बघा, सोपं आहे. आपला तालुकाच इथं जवळ आता पंढरपूर आहे, तुम्हाला सगळ्याला माहित आहे. सगळ्यालाच काय पंढरपूरला जाणं होतं का? नाही होत. आवाज चालली पंढरपुरा, वेशीपासून आली माघारा.
डांबरीवरनं म्हातारी खाली उतरलेली बघितली की सुनबाईनं हाक मारली, आत्या काय गेला होता पंढरपूरला, आला हितनच आले बाई, काय परिसे गे सुने बाई, काय दही दूध विकू नको, नाही विकत आत्या, पण तुम्ही असं का म्हणला नाही, बाजरी विकू नको, गहू विकू नको, ज्वारी विकू नको, कणगीला खुणा करून ठेवल्यात काय. म्हातारी म्हणली हा लय चाप्टर म्हातारी, जा आत्या, नाही कशाला हात लावत. म्हातारी परत गेली आणि डीपी पासून माघारी आली. आत्या आता का आला, परिसे गे सुने बाई, माझ्या हातीचा कलवडू, मज वाचून नको गे फोडू. सुनबाई काय गवऱ्याचा ढीग लावलाय, उन्हाळा घालवलाय, शेण वेचलंय गोठ्यातलं आणि गवऱ्या थापून ठेवल्यात, मी येईपर्यंत गवऱ्याचा ढीग घालवू नको. सुनबाई म्हणली आया विकू लागे मांस. दुपारी 12:30 वाजता सजन कसायाची तारांबळ व्हायची, गिरायकच हटायचं नाही. दिवाळी झालेली असायची, पुढे दत्त जयंती, माऊलीचा समाधी सोहळा वगैरे येणार. मग मधले 2-4 दिवस जावयासाठी खैरात असते आणि मग नात करते काय यायलाच लागते, दुकानाच्या जाहिराती. मग ते असं माझी तर विनंती आहे, खरंच कोणाची ओळख असली भाग्यश्रीवाल्याची तर त्याला सांगा म्हणा, वंशाल तरी 2-4 बुकुट ठेव, सगळं संपवतो काय बाबा, ऐकताय ना. मग ते हा असं माझ्याकडे बघा, ते सगळं तुम्हाला डिटेल माहित आहे, माझ्याकडे बघा. आता झाला काय घोटाळा, त्यांना काम उरकना, मग ते काळ्या पिशव्या बांधून द्यायचे आणि देव तिथं आला. सज्जन महाराज काय जय हरी म्हणे, जय हरी देवा, चला ना कुठं, अहो ते द्वादशीला कीर्तन आहे तिकडे गेलं पाहिजे, तुम्हाला कसं काय कळत नाही. अहो उरकतंय का गिरायक इथं, तुम्ही एक काम करा, तुम्ही पिशव्यातनी बांधून द्या, मी वजन करून देतो आणि दोघं मिळून काम उरकून मग आपण जाऊ कीर्तनाला. हे ऐकून लगेच उद्यापासून कोणी दुकान टाकू नका, त्यांना जी जमलंय ते आपल्याला जमायचं नाही. सजन कसा ह्या विकू लागे मांस आणि माळ्या सावत्यास खुरपू लागे. बर, म्हणून मांस देवा अवघेची गोड, याचा अर्थ मांस देवाला आवडतं हे डोक्यातनं काढा. मांस खाता हाऊस करीन जोडून वैरी. माझ्याकडे बघा, तुमच्या गावात स्मशान आहे का हो, मंदिर आहे का हो? जिथं मेलेल्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणायचं का स्मशान? जिथं मेलेल्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणतात का स्मशान? माझ्याकडे बघा, जिथं मेलेल्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणतात का स्मशान? ऐकताय ना तुम्ही, जिथं मेलेल्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणतात का स्मशान? बघताय ना तुम्ही, जिथं मेलेल्या प्रेताची विल्हेवाट लावली जाते त्याला मंदिर म्हणायचं का स्मशान? अरे मेलेल्या कोंबड्या ह्याच्यात, मेलेली बोकड्या ह्याच्यात, आणि म्हणे देह देवाचे मंदिर तुमच्या बापाची पेंड आहे. अंडीन मटण खाऊन कुठं देव भेटत असतो का? नाही नाही म्हणे, मग ते त्यांनी केलं मग आपण केलं म्हणून काय होईल? अरे ते कुठं आपण कुठं, आपल्याला दुसऱ्यानं बंगला बांधला तर रातभर झोप लागली नाही, बंगला बघून पोटात दुखायला लागलं. भावकीनं बंगला बांधाय काढला, दोघं सख्ख भाऊ बंगलाचं काम चालू झालं आणि आपली सखूबाई तिथं जाऊन एवढंच म्हणली, होय व बहिणस, वरच्या मजल्यावर कोण राहणार आणि खालच्या मजल्यावर कोण राहणार? 3 वर्ष झालं बांधकाम तसंच पडलंय, बघना सुद्धा कोण तिकडं. त्यांच्यात आपल्यात फरक आहे, ऐकताय ना. म्हणून देवा अवघेची गोड. 2 चर्म देवा अवघेची गोड. कसं काय बघा, माझ्याकडं असं झालंय, चर्मन देवा अवघेची गोड कसं काय आहे, कशावरून सांगता महाराज? सांगतो, माझ्याकडे लक्ष द्या. चर्म देवा अवघेची गोड, बरोबर. जसं मांस तोडणारे सजन कसाई देवाला आवडले, तसं चर्मकार समाजात जन्म ज्यांचा ते रोहिदास महाराज सुद्धा देवाला आवडले. आमच्यातलं एकाचं पंढरपुरातच दुकान होतं, श्री विठ्ठल फुटवेअर. कोणाचं होतं? रोहिदास महाराजाचं. पायाचं माप चपल्या लगेच, पायाचं माप चपल्या लगेच, जिथलं तिथं दुकान. गर्दी व्हायची अशी आषाढीला कार्तिकीला, मग वैतागायचे महाराज, मग देव मदतीला यायचा. तुम्ही एक काम करा, काय माप घ्या चपल्या द्या, मी तर चपल्या सांधायला थांबतो. रोहिदासा संगी, ऐकताय ना, चर्म रंगू लागे रोहिदासा संगी आणि कबीराचे मागे शेलेवेने, म्हणून शेवट तो भला. आता 3रं शेवट उदाहरण देतो बघा. माझ्याकडं संत चोखोबा मंगळवेड्यातून दिंडी काढायचे, पंढरीला यायचे. एके दिवशी पंढरपुरात येता येता पाऊस वाढला आणि वाढलेल्या पावसाला निवारा म्हणून भिंतीचा आधार घेतला. भिंत कोसळली, अंगावर पडली. चोखोबाराया निघून गेले आणि देवानं नामदेव महाराजाला बोलून घेतलं. नामा, काय देवा, एक काम करावं लागतं तुला. काय? मंगळवेढ्याला जा. बर मग, आणि तिथं जाऊन माझ्या चोखोबाची हाडं आणा. कशाला? माझ्या समोर समाधी पाहिजे माझ्या चोखोबाची. आजही चोखोबाची समाधी पंढरपुरात कुठे आहे?
देवाच्या समोर आहे ना. नामदेव महाराज हसले. देवा आणली असती हाडं, पण चोकोबाची हाडं ओळखावी कशी? नामा एक एक हाड उचल आणि कानाला लाव. ज्या हाडातून विठ्ठल 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 ऐकायला येईल ते हाड माझ्या चोकोबाचं असेल. आणि म्हणून मांस चर्म हाड देवा अवघेची गोड. असं जे वागले त्यांचा शेवट गोड झाला. म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला. नुसता नाही, खूप गोड झाला. पण तुकोबा शेवट गोड होण्यासाठी तुमच्याकडून काय घडलं? आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, माहेरा. आलो निजाच्या माहेरा. आलो निजाच्या माहेरा. जय हो. आलो निजाच्या माहेरा. आलो निजाच्या माहेरा. माहेरा माहेरा. शेवट तो भला भला तू शेवट. बहु गोड झाला माझा, माझा गोड झाला शेवट. शेवट गोड झाला माझा, आलो निजाच्या माहेरा. कधी गोड झाला? महिला मंडळ, तुम्हाला जसं माहेर आहे तसं आम्हाला एक माहेर आहे. तुम्हाला माहेर आहे ना? ते गणपती बसल्यावर 2 दिवसानंतर कोण येतात तो घरी? गौराई, लक्ष्मी आहे का नाही? आणि तुम्ही गाणं म्हणता, बंधू येईल माहेरी न्यायला, गौरी गणपतीच्या सणाला. गाडी घुंगराची ग, गाडी घुंगराची बैसून मिरवायला. कुठले येते पिऊन पडलेलं ते त्याला सुदबुध आहे, पण ते म्हणायचं असतं. तसं आम्हाला एक माहेर आहे. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तिरी, आहे भिवरेच्या तिरी. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भिवरेच्या तिरी, आहे भिवरेच्या तिरी. बापानी आई ग, बापानी आई माझी विठ्ठल रखुमाई. आपण भाग्यवान आहोत. हा महाराष्ट्र चौघाच्या ताकदीने उभा आहे. आळंदीचे ज्ञानोबा, देहूचे तुकोबा, पंढरीचा विठोबा आणि स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शोभा. चौघाचा महाराष्ट्र आहे. आपण एवढे नशिबवान आहोत. परवा एका जिल्ह्यात गेल्यानंतर तिथली माणसं म्हणाली, का हो आमच्या जिल्ह्यात ज्ञानोबा आहेत, आमच्या जिल्ह्यात तुकोबा आहेत, तुमच्या जिल्ह्यात असं काय आहे? मी सांगितलं त्यांना, माझ्या जिल्ह्यात जगाचा बाप विठोबा आहे. जगाच्या नकाशात उभा असणारा आमचा सोलापूर जिल्हा, आणि या सोलापूर जिल्ह्यातलं पंढरपूर जगातल्या सगळ्या वारकऱ्यांचं माहेर आहे. माहेर संताचे, नाम या स्वामी केशवाचे. नशिबवान आपण आहोत. आपला पंढरपूरच्या परिसरात जन्म आहे, आपला पंढरपुरात जन्म आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. अरे नुसतं पंढरपूरला आलो, अवघीच तीर्थे घडती एक वेळा, चंद्रभागा डोळा देखलिया, देखता रावळाची पाठ, तीर्थ
तीर्थे घडती 360. अरे जावं आपण काशीला हरकत नाही, जावं आपण वाराणसीला हरकत नाही, पण किती भाग्यवान आहोत आपण. वाराणसी एक मासा, गोदावरी एक दिवसा, पंढरी पाऊल परी ऐसा ठसा नामाचा किती नशिबान आहोत आपण. आपण विठ्ठल रुक्मिणीच्या परिसरात जन्माला आलो. तेव्हा माझी विनंती आहे, येऊ द्या थोडे थोडे हात वर घ्या, हात वर थोडे. या जाधव परिवाराच्या विनंतीला मान देऊन घ्या थोडे हात वर सर्वांना एक साथ. आमच्या आप्पांसाठी हात वर आले पाहिजेत, आमच्या आप्पांसाठी या परिसरासाठी हात वर आले पाहिजेत. अरे पांडुरंगासारखा माणूस गेलाय, येऊ द्या हात वर. आप्पांचा स्वभाव गोड, वागण्यात नम्रता, बोलण्यात गोडवा, हृदयात गरिबीची जाण असणारा आमचा हा जाधव परिवार आहे. येऊ द्या हात वर एक साथ. वाजवा टाळी, एक साथ टाळ. हा विठ्ठल रखुमाई कुमाई बाप आई माझी. टी रखुमाईच्या वरा. यासाठी काय केलं तुम्ही? वाणी या शब्दाचे 4 अर्थ आहेत. वाणी म्हणजे दुकानदार, वाणी म्हणजे कमतरता, ह्याच्या वाणी त्याच्या वाणी सारखेपणा, असे 3 अर्थ. वाणी म्हणजे कमतरता, उणीव. वाणी म्हणजे सिमिलर, सारखेपणा, ह्याच्या वाणी त्याच्या वाणी. आणि वाणी म्हणजे दुकानदार. तसं वाणी या शब्दाचा 4था अर्थ आहे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. कोणत्याही वाणीनं नामस्मरण करा, पण करा का? तो का म्हणे वाणी, तो का म्हणे वाणी, तो का म्हणे वाणी, तो का म्हणे वाणी. फुलं वाटायला चालू केले तरी चालते. वाणी तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी, तुका म्हणे वाणी. गेली आता घेऊ धनी, गेली आता घेऊ धनी, आलो निजाच्या माहेरा भेटी रखू. शेवट गोडच झालेला आहे. अगदी मला सांगायला आनंद वाटेल. शेवटी देवानं किती जरी दिवस दाखवले तरी कमीच पडतात. पण आमच्या आप्पांचा प्रपंच पूर्ण झाला सोन्यासारखा. नातू पाहिला, नातवंड पाहिली, खापरतोंड पाहिलं. अगदी इतका सुंदर परिवार आहे आणि त्यामुळं ते स्वतः भाग्यवान आहेत. आणि विशेष म्हणजे आज द्वादशीला मरण आलं. 4 एकादशी मोठ्या असतात, त्यातल्या 2 अजून मोठ्या, आषाढी आणि कार्तिकी. काल देव उठी एकादशी आहे, म्हणजे तिला देव उठणी एकादशी सुद्धा म्हणतात. चातुर्मासात योग निद्रेत गेलेले भगवान परमात्मा काल निद्रा अवस्थेतून जागृत अवस्थेत आले आणि आजच्या दिवसापासून देवाचं दर्शन घेतलं की फार पुण्य मिळतं. अशा दिवशी वैकुंठाची दारं आमच्या आप्पांसाठी उघडी होणं हे आमच्यासाठी परमभाग्याचं आम्ही या कुटुंबाच्या वतीनं समजतो. आज या कीर्तनाला सर्वजण आलेत. सगळा आनंदी आनंद आहे, मंडप सुंदर आहे, सगळी माणसं चांगली आहेत. पण दुःख फक्त एवढ्याच आहे, या परिवाराचा आधार, या परिवाराचा कणा, या परिवाराचा प्राण असणारे आप्पा ज्यांनी माणसं जोडण्याचा कारखाना टाकला, माणसं जोडली. बरं, स्वभाव असा होता की दिलेला शब्द पाळत होते. अगदी 2 मिनिटात 4 मिनिटात मी तुमचा निरोप घेणार आहे. बघा माझ्याकडे. एक काळ असा होता, कसल त्याची जमीन असा काहीसा निर्माण झालं होतं. आमच्या आप्पांनी विरोध केला, नाही पाहिजे. मनात आणलं असतं तर 80 एकर तेव्हाच त्यांचं झालं असतं. पण त्यांचा स्वभाव होता, जे आपलं नाही त्याला आपलं म्हणायचं नाही. आणि तो खरा शेतकरी असतो. बरं, शेतकरी कुणाला म्हणतात? माझ्याकडे पहा. परवा रस्त्यानं निघालो होतो. रस्त्याच्या कडेला एक शेतकरी भाजी विकत होता. भाजीच्या पेंडीचा दर विचारला, त्यानं 50 रुपये उत्तर दिलं. त्याला 100ची नोट देऊ केली. त्यानं खिशात हात घातल्याबरोबर आम्ही म्हणालो, राहू द्या 50 रुपये नका देऊ. तो म्हणला, तसं नाही, ही नोट माझी नाही. मी म्हणलं, कसं काय? अहो महाराज, ज्या नोटेला घामाचा वास नाही ती नोट माझी नाही, ही राहू द्या तुमची तुम्हाला. एवढा प्रामाणिक असतो शेतकरी. आणि हेच प्रामाणिकपणाचं वैभव आज जाधव परिवारात दिसतं. म्हणून आज कैलासवासी मच्छिंद्र दादा, त्यांचे सुपुत्र आदरणीय अर्जुनराव, बाकी सर्व परिवार ज्यामध्ये नामदेव दादा, गोरख दादा, त्याच पद्धतीनं आमच्या मंगलताई, कलावतीताई, अर्जुन दादांची बाकी सगळी भावंडं, ज्यामध्ये सुजित दादा असतील, अजित दादा असतील, अगदी शिवाजीराव असतील, योगेश दादा असतील, हा सगळा परिवार आहे. पण आज आप्पा नाहीत ही शोकांतिका. शुद्ध बीजापोटी फळी रसाळ गोमटी असा असणारा हा परिवार आहे. नसल कोणाला दुःख, पण आमच्या मंगलताईनं कलावती ताईला दुःख आहे.
कोणतं दुःख नांदाया जाती लेक, नांदाया जाती लेक, बाप बघतो टेकाकड, गेला काळजाचा घड डोंगराचाड. नांदाया जाती लेक, बाप बघतो चोरावानी, बघतो चोरावानी अश्रू ढाळतो मोरावानी. नांदाया जाती लेक, हे चाक वाजत खडा खडाग, दुबळ्या बापासाठी लेकी रडती धडा धडाग, लेकी रडती धडा धडा. बाप स्वाभिमानी बाळा, बाप कनखर कना, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप करण्याकरता एकतर आपण बाप व्हावं लागतं, अन्यथा आपल्या बापांना आपल्याला सोडून जावं लागतं. बाप स्वाभिमानी बाळा, आपली प्रगती सख्या भावाला सहन होत नाही. आपली प्रगती पचवणारा जगातला एकमेव महान पुरुष आहे, तो म्हणजे आपला बाप आहे. हे विसरू नका. कधीतरी 1 किलो सफरचंद बापाला द्या, अर्धी फोड खातो, उरलेलं सगळं नातवाला देऊन रिकामं होतो आणि गावभर सांगत राहतो, माझ्या पोरानं माझ्याकरता 2 किलो सफरचंद आणले. जा तुम्ही घरी आणि कधीतरी बापाला 1500 रुपयाचे कपडे न्या. गावभर सांगतंय म्हातारं, आमच्या पोरानं 5000चे कपडे आणले मला. जा तुम्ही कधीतरी घरी आणि 100 रुपये टेकवा म्हाताऱ्याच्या हातात. म्हातारं गावभर सांगतं, लाखानं कमवतंय पोरग, पण पैसे ठेवायला माझ्याकडे देते. जगात खूप श्रीमंत माणसं मिळतील, पण बापानं दिलेल्या 10 रुपयात जे मिळत होतं ते बापानं दिलेल्या 1000 रुपयात, आपण कमवलेल्या लाखो रुपयात मिळत नाही. हे विसरू नये. आणि म्हणून बाप स्वाभिमानी बाळा, बाप कनखर कना, त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना. बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल, बाप जागतो म्हणून घर झोपत खुशाल. बाप घराचा त्यो पाया, आई कळस त्यावर, जेव्हा खचतो न पाया तेव्हा ढासळ ते घर. बाप दिसतो र कसा जसा पाण्यातला मासा, त्याच्या डोळ्यातला थेंब तुला दिसणार कसा. आणि म्हणून बाप जोपर्यंत आहे तोपर्यंत जपा. तो निघून जातो तेव्हा बापाची आठवण येऊनही उपयोग होत नाही. अजून सोपं करतो, तुटलेल्या शर्टाचं बटन जोडते तिला आई म्हणतात, आणि लेकराचा तुटलेला आत्मविश्वास जोडायचं जो काम करतो ना त्याला आपला बाप म्हणतात. ज्याच्या आयुष्यात बाप नावाचा विठोबा जिवंत आहे त्याला त्याच्या आयुष्याचं पंढरपूर लवकर गाठता येतं. हे जगातलं सगळ्यात त्रिकाला बाधित असणारं सत्यतेचं वाक्य. बाप असला विठोबाच्या पाया पडा नाही तर पडू नका. बाप नाही मग पर्याय बापाशिवाय संत. कुणाला म्हणावं बाप? ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम 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 तुकाराम. तुकाराम तुकाराम तुकाराम. अरे ना करविली तैसी केली कटकट वाकुडी का नीट देव जाणे साळुंकी मंजुळ बोलत शिवानी कविता धनी वेगळाचे असे. आप्पा जरी देहानं निघून गेले असले तरी आठवणीनं आहेत. त्यांचा असाच आदर्श या परिवारानं सुद्धा कायम टिकवावा. आणि खरं तर आज एवढी लोक आलीत म्हणजे आप्पांचे प्रत्येकावरती उपकार आहेतच. या ना त्या गोष्टींना आप्पांशी जोडलेली माणसं आहेत. त्यांच्या तरुण वयात त्यांच्या आयुष्यात तुमचा आणि त्यांचा योग आला असेल. त्यामुळं त्यामुळं अत्यंत चांगल्या पद्धतीनं हे कीर्तनही त्यांनी ठेवलंय. असंच प्रेम या परिवारावर राहू द्या. वैकुंठवासी कलावती ताई आणि वैकुंठवासी मच्छिंद्रदादा हे दोनही मुलं आज आपल्यात नाहीत, पण त्यांचा परिवार अत्यंत गोड आहे. आणि ह्या सगळ्या वैकुंठवासी कलावती ताईंच्या परिवारावर सुद्धा आपांचं फार मोठं प्रेम आहे. असंच प्रेम आजन्म टिकावं या इच्छेसह कीर्तनाला पूर्णविराम देत असताना सर्वांना विनंती आहे, चांगलं वागा, चांगलं राहा, इतरांशी प्रेमानं बोला. आणि अजून एक सूचना आहे, आपलं गाव आपला परिसर स्वच्छ ठेवा, आपली माणसं मोठी करा, आपल्या लोकांना किंमत द्या, आपल्या लोकांना मोठं करण्याचा तुमचा प्रयत्न असला पाहिजे. ही अभिलाषा तुमच्यासमोर मांडून सेवेला पूर्णविराम देतो. या ठिकाणी प्रतिमेसमोर फुलं ठेवलेली आहेत.
तुमच्या प्रत्येकापर्यंत फुलं का द्यायची नाहीत, तर त्याचं कारण असं की आपल्या हातात फुल आलं की आपण लांबूनच फेकतो, मग आपण इथं प्रतिमे जवळ येत नाही. आणि आपण 2 तास कीर्तन ऐकलंय ते पुण्य आज इथं प्रतिमेला अर्पण करता यावं, याकरता इथं फुलं आहेत. आपण प्रातिनिधिक स्वरूपानं कुटुंबातली लोक फुलं टाकतील. त्यानंतर सर्वांनी दर्शनाला येताना इथं आल्यानंतर फुलं इथं ठेवलेली आहेत, इथली फुलं आपण फोटोवरती अर्पण करायच्या आहेत अशी सूचना देऊन सेवेला पूर्णविराम देतो. सर्वांना एक विनंती आहे, आपापल्या जागेवरती उठून उभे राहा आणि घरातल्या लोकांनी फोटो समोर या. अभंग इकडे बबन महाराज आहेत, बाकी महाराज मंडळ आहेत, भजनी मंडळ आहेत, यांचा सन्मान सुद्धा आपल्याला करायचा आहे. मी धनंजय महाराजांना विनंती करतो की त्यांनी वैकुंठवासी आप्पांना अगदी 2 मिनिटांमध्ये श्रद्धांजली अर्पण करावी. रामकृष्ण हरी. आज या ठिकाणी कार्तिक शुद्ध द्वादशी या तिथीला आज या जाधव परिवारामध्ये थोडासा दुःखद दिवस आहे. आई म्हणजे घराचं मांगल्य आणि वडील म्हणजे घराचं अस्तित्व. आज या ठिकाणी वैकुंठवास श्री हरिबा आप्पा महादेव जाधव या आजोबांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण झाली आणि या घराचं एक आधारवड या कुटुंबातून निघून गेला. तरी पण एक सामत्या ह्या पंचकृषीमध्ये जाधव घराणं हे पारमार्थिक आणि तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. या ठिकाणी प्रत्येक चांगल्या कार्याला सहकार्य करणारं या ठिकाणी असा जाधव परिवार आणि या परिवारानं आज या ठिकाणी आज या आप्पांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्या सोलापूर जिल्ह्याचं संप्रदायाचं वैभव आमचे परमस्नेही हरिभक्तपरायण सागर महाराज बोराटे यांची कीर्तन सेवा ठेवली. त्यांच्या साथीला सातारा जिल्ह्याचं गायनाचं वैभव हरिभक्तपरायण आमचे परमस्नेही लक्ष्मण महाराज सुतार मनकर्णवाडी गोंदवले. आपल्या भागाचं मृदंगाचं वैभव समाधान महाराज जाधव उपरीकर, समस्त भजनी मंडळ उपरी, समस्त भजनी मंडळ पळशी आणि सुपली, तसेच आमच्या भागाचं वैभव आमचे परमस्नेही सन्मान्य हरिभक्तपरायण मच्छिंद्र महाराज कावडे, आपल्या भागाचे सर्वच भजनी मंडळ आणि ज्यांनी आमच्या पाठीवरती एक थाप देऊन आम्हाला अगदी जी टॉकीजपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला असे आपणा सर्वांचे सन्मान्य कल्याणरावजी काळेसाहेब, आपण सर्वजण या जाधव परिवाराच्या सुखदुःखामध्ये या ठिकाणी सहभागी झाला. कारण हा कार्यक्रम का ठेवायचा? विठ्ठल सुखा विठ्ठल दुःखा तुकया मुखा विठ्ठल. पण या ठिकाणी आपणा सर्वांच्या वतीनं या आप्पांच्या चरणी एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. कावडे महाराज 2 मिनिटं बोला.
काय लोक कलरला किंमत देतात, माझा कलर महाराजासारखा नाहीच. तरी मी खुणवलो महाराजाला, दाढी वाढली आहे. तसं काय नाही, समाजात ओळख असावायचंच काय नाही. असो, तरी काय मनात आणू नका माझ्याबद्दल. त्यांना वाटतं नाव घ्यायला पाहिजे होतं, पण काय नाही. असो, आज या ठिकाणी आप्पांचं पहिलं वर्ष श्राद्ध आणि त्यानिमित्त ज्यांनी महाराष्ट्रभर कीर्तनाच्या सेवा केल्या आणि अजून करत आहेत, तरुण आहेत ते. आणि आमचं नातं पाहुण्याचं जवळच आहे. आणि खरं सांगू तर मला या घराला कधीच मला विसरता येणार नाही. ज्यावेळेस आमचा सप्ताह सुरुवात झाला गावातला, त्यावेळेस एकनाथ हरिबा चव्हाण आणि तुकाराम विठोबा कावडे या दोन लोकांची नावं पत्रिकेत घालायला फक्त आप्पा कारणीभूत आहे त्या काळामध्ये. आणि असे आप्पा तसं पाहिलं गेलं तर शुद्ध बीजा, पोटी, फळे, रसाळ, गोमठी, पवित्र अशी 3 मुलं असतील, 2 मुलाचा असा जन्म दिला. आणि जन्म देऊन मला वाटतं स्वतःचं सार्थक तर केलंच केलं, पण अगदी कुटुंबाचं, त्यांच्या पाहुण्या रावळ्यासाठी सगळ्यांचं जे का रंजले गांजले त्याशे म्हणे, जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. ह्या अभंगाप्रमाणे आप्पांचं जीवन होतं. खऱ्या अर्थानं त्यांना माझ्या परिवारातर्फे म्हणण्यापेक्षा आमच्या सुपली ग्रामस्थाच्या वतीनं, वारकऱ्याच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि 2 मिनिटात थांबतो. रामकृष्ण हरी. यानंतर 2च सन्मान व्यक्ती श्रद्धांजली व्यक्त करतील. मान्य दीपक दादा आणि त्यानंतर चेअरमन साहेब, मान्य चेअरमन साहेब ते पद. स्वर्गीय आप्पांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण इथं सर्वजण उपस्थित आहोत. खरं तर अगदी बालपणापासून नातेसंबंधांमुळं आप्पांचं प्रेम, आशीर्वाद, त्यांचा सहवास लाभला. अगदी वयाच्या 6व्या-7व्या वर्षीपासून ते जवळपास पुढं 35 वर्ष. आणि आप्पा ज्या वेळेस गेले त्याच्या अगोदर अगदी 3-4 दिवसा अगोदरसुद्धा भेट झाली. आणि त्यावेळेससुद्धा त्यांचं पूर्ण भान, त्यांचा आवाज, त्यांचा विचार सर्व काही जिवंत होतं. म्हणजे त्यावेळेस देखील त्यांनी मार्गदर्शन केलं, सल्ला दिला आणि शेवटपर्यंत सर्वांना चांगलं शिकवण की आप्पांनी आयुष्यभर सर्वच त्यांचे जे नातलग असतील, कुटुंब असेल, गाव असेल, परिसर असेल, त्यांना चांगली शिकवण दिली. कुणाविषयी कधी वाईट विचार त्यांच्या मनामध्ये आला नाही आणि त्यांनी तो कधी कोणापाशी व्यक्त केला नाही. एक चांगला गुण आप्पांकडून मी तो जो नेहमी मला भावायचा. अगदी 3ऱ्या दिवशी ज्यावेळेस आम्ही भेटलो, ते ज्यावेळेस गेले त्याच्या अगोदर, त्यावेळेस देखील त्यांनी मला की बाबा प्रपंच कसा केला पाहिजे आणि मी किती शून्यातून बाबा काही त्यांच्या तरुणपणापासून त्यांनी किती कष्ट घेतलं ह्या गोष्टी सांगितल्या. आज सर्वांनाच आपल्याला खूप दुःख होतं आहे. आप्पांचा आशीर्वाद आपल्यासोबत कायमच असेल. माझ्या कुटुंबियाच्या, ग्रामस्थांच्या सर्वांच्याच वतीनं मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि त्यांनी दिलेला जो काही विचार आहे, जे मार्गदर्शन आहे, ते आम्हाला आयुष्यभर पुरेल अशी देखील मी विठ्ठलचरणी प्रार्थना करून थांबतो. यानंतर आदरणीय चेअरमन साहेब, शेवट झाला आहे. सर्वांनी भोजन केल्याशिवाय जायचं नाही ही विनंती आहे. चेअरमन साहेबांची सरदारी संपल्यानं संपल्या. पुरुषांनी पहिल्यांदा भोजनासाठी बसून घ्यायचं आहे, महिलांनी तिथं बसून घ्यायचं सावलीमध्ये. परत आदरणीय आप्पांना जाऊन 1 वर्ष आज पूर्ण झालेलं आहे. आणि आप्पांचे विचार एक कायमस्वरूपी स्मरणात राहतील अशा पद्धतीची विचाराची देवाणघेवाण असायची. आदरणीय आमचे वडील, सहकार शिरोमणी आदरणीय दादा ही कायम ह्या भागामध्ये आल्यानंतर आप्पांची भेटीगाठी घ्यायचे आणि एकमेकाला शिकवण अतिशय दादानी चांगल्या पद्धतीनं आप्पांकडून घेतली.
आणि तीच परंपरा आम्ही सर्वजण त्या माध्यमातून पार पाडतोय. आज जाधव कुटुंबीय हे खरोखरच आपणच्या माध्यमातून या भागामध्ये 105 वर्ष आपल्याला सर्वांना एक सामाजिक काम आणि समाजकार्य कशा पद्धतीने करायचं हे आपणकडून आपण सर्वजण शिकलेलो आहे. आणि त्यांचीच परंपरा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपण सर्वजण मिळून पार पाडूया. आज खऱ्या अर्थानं बोराटे महाराजांचं एवढं चांगलं कीर्तन झाल्यानंतर एवढं बोलावं किंवा त्यांनी एवढी चांगल्या त्यांच्या वाणीतून एक चांगलं मार्गदर्शन आणि कीर्तनाच्या माध्यमातून सेवा चांगल्या पद्धतीने केलेली आहे. मागच्या 15 दिवसापूर्वीच जी टी व्हीवर त्यांचं कीर्तन ऐकायला आपल्याला सर्वांना आनंद वाटला. या भागातले महाराज आमचे धनंजय गुरव महाराज असतील, कवडे महाराज असतील, सगळेच जण इथं बऱ्यापैकी ते उपस्थित आहेत. खरोखरच मी सहकार शोरणी साखर कारखान्याच्या वतीनं आणि काळे कुटुंबियाच्या वतीनं मी मनापासून आदरणीय आप्पांना श्रद्धांजली अर्पण करतो. आणि जाधव कुटुंबियांना त्यांना मी आणि त्यांच्याबरोबर आम्ही सर्वजण त्यांचे विचार कायमस्वरूपी स्मरणात राहतील अशा पद्धतीची ग्वाही अपेक्षा या माध्यमातून देतो आणि मी थांबतो.